राहुल करतोय रेकॉर्डिंग. अच्छा, ओके. अजून 1-2 मिनिटं वाट बघूयात आपण, मग चालू करूयात. हो. होईल. सुरू करूयात का? सुरू करूयात आपण. मध्ये. ठीक आहे. चालेल, सुरू करा. ओके. मंडळी नमस्कार. नमस्कार. तर आपल्या या नवीन उपक्रमामध्ये मला मिळालेला विषय माहिती तंत्रज्ञान, ई कॉमर्स असा काहीसा होता याच्याशी संबंधित. तर मी एक विचार करून साधारण कुठल्या प्रकारची माहिती सर्वांना उपयुक्त ठरेल यावर काही एक स्लाइड डेक तयार केला आणि त्यावर बोलणार आहे. अर्थातच तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या पालक गटामध्ये अनेक तज्ञ लोक आहेत, माझ्यापेक्षा बराच जास्त अधिकार असलेले या क्षेत्रातले.
तर त्यांना यातल्या बहुतेक गोष्टी माहितीच असणार आहेत. पण तरी बाकीच्यांना याचा उपयोग होईल. काही 4 गोष्टी जर नवीन कळाल्या आणि प्रत्यक्ष वापरता आल्या, तर मला वाटतं हा वेळ सत्कारणी लागला असं म्हणता येईल. आणि जे तज्ञ लोक हे ऐकत असतील, त्यांना माझ्या बोलण्यात काही चुका वगैरे दिसल्या तर त्यांनी त्या जरूर पॉइंट आउट कराव्यात, सांगाव्यात. आणि नुसतं माहिती तंत्रज्ञान नाही, बाकीच्या पण काही गोष्टी इथे मी बोलणार आहे. तर त्या त्या क्षेत्रात म्हणजे उदाहरणार्थ मार्केटिंग आहे, तर त्यातले लोक पण म्हणजे स्वतः उत्तम बिझनेस चालवणारे पालक आपल्याकडे आहेत, तर ते सुद्धा त्यांच्या क्षेत्रातल्या काही गोष्टी ऍड करू शकतात नंतर. तर एक रूपरेषा साधारण अशी असणार आहे. एक पडद्यामागे व्ह्यू घेणार होता आपण याचा, की जे सामान्यतः आपण वापर करतो या टेक्नॉलॉजीचा, तेव्हा मागे काय चाललंय हे बहुतेकांना माहिती नसतं. तर आपण ती गोष्ट थोडी डिटेलमध्ये बघूया. त्यानंतर सध्याच्या परिस्थितीत आणि आत्मनिर्भरता किंवा भारताच्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टीकडे बघणार आहोत. हा, ऐकू येतोय ना? आवाज आहे ना व्यवस्थित? हो, येते. ओके. येतंय, ऐकू येतंय व्यवस्थित. हा, तर एक त्या संदर्भात एक छोटासा क्विक रिव्ह्यू आपण बघूयात, की आपण एक देश म्हणून कुठे आहोत या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मग वैयक्तिक वापराविषयी आपण बोलूयात थोडं, की काय करू नये, काय करावं, आणि मग त्या उपर प्रश्नोत्तर आहे. अशी रूपरेषा आहे. तेव्हा पहिल्यांदा आपण पडद्यामागे जाऊयात. तर त्याला मी असं म्हणतोय, की माहिती तंत्रज्ञान आपल्याला कसे वापरते. आपण वापरायच्या आधी आपण वापरले जातो आहोत हे बऱ्याच जणांना अंदाज असेल याचा, तर आपण त्याविषयी बघूयात जरा, की ई कॉमर्स हे म्हणतो त्याचा नक्की अर्थ काय. तर इंटरनेटवरून व्यापार, कॉमर्स म्हणजे व्यापार, तर मुख्यतः किरकोळ व्यापार यात अभिप्रेत असतो. बिझनेस टू कन्झ्युमर याला म्हणतात, की उदाहरण त्याचे अमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी पोर्टलवरनं आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांना थेट विक्री केली जाते. प्रामुख्याने हा भाग असतो. अर्थातच बिझनेस टू बिझनेस पण त्यात आहे. इंडिया मार्ट नावाची साईट असेल किंवा आणखीनही काही एक्सचेंजेस असतील ज्याच्यावर त्या प्रकारचा व्यापार होत असेल. पण तसा प्रामुख्याने किरकोळ व्यापार हा यात जास्त मानला जातो. त्यामुळे आता आपण दुकानात जात नाही, तर दुकानच आपल्या घरात किंवा खिशात असतं आणि आपण कुठेही असलो तरी. मग सध्या असं झालं, की दुकान टाकणे, माल आणणे, वस्तू तयार करणे आणि मग ग्राहकांची वाट बघणे, ह्या पद्धतीमध्ये व्यवसाय वाढवण्यावर मर्यादा आहेत. हे जुना कन्सेप्ट झाला. नवीन कन्सेप्ट काय आहे? मग नवीन याच्यामध्ये काय, आपण म्हणजे अमेझॉन वेबसाईटवर वस्तूंची माहिती टाकून ग्राहकांनी त्या विकत घ्याव्यात याची वाट बघते का? तर ते एवढं साधं सरळ सोपं नाहीये. आणि मग त्यासाठी डिजिटल मार्केटिंग आहे. तर या गोष्टी एक एक करत गेल्या 20-22 वर्षामध्ये डेव्हलप होत गेलेल्या आहेत, की सुरुवातीला इंटरनेट वेबसाईट झाल्या, मग त्यावरनं व्यापार करता येईल ही कल्पना निघाली. त्याला ई कॉमर्स आपण म्हणायला लागलो. आणि मग त्यावर आधारित मार्केटिंग त्या प्लॅटफॉर्मवर कसं केलं जावं, तर ते डिजिटल मार्केटिंग, अर्थात डिजिटल हा शब्द सुद्धा पूर्वी वापरला जायचा नाही. तो गेल्या एक 7-8 वर्षामध्ये जास्त प्रचलित झालेला आहे. पण इंटरनेटवरचं मार्केटिंग ह्या ना त्या स्वरूपात त्या काळात होतंच. तर आपण ते एक क्विकली बघूयात, की मुळात मार्केटिंग म्हणजे काय, तर ग्राहकांच्या गरजा, आणि गरजा म्हणजे नीड्स आणि वॉन्ट्स म्हणजे इच्छा, त्या आपण जाणून घेणे आणि आपल्या सेवा आणि उत्पादनांसाठी असलेले ग्राहक शोधणे, लोकेट करणे किंवा तयार करणे, त्यांच्या मनात आपल्या प्रॉडक्ट्स विषयीची इच्छा निर्माण करून आपल्या उत्पादनांची माहिती पोहोचवणे ग्राहकांपर्यंत. आणि हे सर्व इंटरनेट, मोबाईल फोन या माध्यमातून जेव्हा केलं जातं तेव्हा त्याला डिजिटल मार्केटिंग म्हणतो आपण. तर त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर हल्ली ग्राहकाच्या खिशात किंवा मनात शिरून त्यांना काय हवे आहे ते जाणा आणि त्यांना तुमचे उत्पादन घेण्यासाठी प्रेरित करा, असं हा पडद्यामागचा खेळ आहे. जेव्हा आपण ई कॉमर्स किंवा डिजिटल मार्केटिंग म्हणतो, ही खरी घडणारी गोष्ट आहे. त्याविषयी आपण एक जाणीव आपल्याला असली पाहिजे असं मला वाटतं. मग आता डिजिटल मार्केटिंग मध्ये
नक्की काय होतंय की ही माहिती जी लागते, ज्यांना वस्तू विकायच्या आहेत त्यांना ही माहिती लागते, ती कशी गोळा केली जाते? तर हे वेगवेगळ्या सांगा. सर्व्हिसेस आहेत. मला का हो. काय बंद झालं? अ, तर त्यामध्ये मग कोणाला कुठल्या प्रकारची माहिती उपलब्ध आहे हे तुम्ही जर एक आढावा केला की ज्या सर्व्हिसेस आपण वापरतो त्यावरून तुमच्या लक्षात येईल की कुठल्या कुठल्या कंपन्यांना काय काय माहिती आहे. की गुगलला त्यांच्या सर्चमुळे तुम्ही काय शोधता आहात, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही एखादा प्रॉडक्ट शोधताय का, एखाद्या विषयावर तुम्हाला वाचन करायचंय, हे सगळं गुगलला घर बसल्या किंवा म्हणजे त्यांच्या डेटा सेंटरमध्ये बसल्या बसल्या कळत असतं. अमेझॉनला तर डायरेक्ट तुम्हाला काय विकत घ्यायची इच्छा आहे हेच कळू शकतं. याशिवाय तुम्ही काय वाचता, तुम्ही कुठले उतारे आवडले, किंडल वरची जी पुस्तकं घेतली जातात त्यावरनं कळू शकतं. त्यावरनं ते अंदाज बांधू शकता तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहात, काय आवडू शकतं. आणि ब्राउझर जो बरोबर. वापरतो आपण क्रोम, त्याच्यातनं अनेक असे टेक्निक्स आहेत, कुकीज गेला इत्यादी, की जे तो कुठल्या वेबसाईट्स बघता आहात याचा एक ट्रॅक तुमच्या लॅपटॉप किंवा फोनवर ठेवला जातो. आणि त्याचा वापर करून अमेझॉन म्हणा किंवा जास्त करून गुगल आणि फेसबुक, आपण त्याविषयी परत पुढे बघूतच, हे मार्केटिंगमध्ये जाहिराती हा एक महत्वाचा भाग आहे की तो त्यासाठी हे वापर केला जातो. आणि मग नंतर फेसबुक साधारण 2000च्या पुढे आलं आणि आजच्या स्वरूपामध्ये ज्या प्रमाणात ज्याला आपण सोशल मीडिया म्हणायला लागलो ती गेल्या एक 10 वर्षातला फेनोमेना किंवा परिणाम आहे असं म्हणता येईल. तर सोशल मीडिया तर याच्या एक पाऊल पुढे जातात डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये. तर त्यात त्यांना काय कळतंय की आज फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर जर बघितलं तर आपणहून तिथे बरीच माहिती आपण पुरवतो पर्सनल प्रोफाईलमध्ये. आणि मग त्या व्यतिरिक्त तुम्ही कोणाकोणाला कनेक्टेड आहात, कोणाला फॉलो करता, तुम्ही ज्या पोस्ट करता त्यावरून तुम्हाला आता काय वाटतंय, तुमचा मूड कसा आहे, तुम्हाला काय आवडतं, तुमची राजकीय विचारसरणी कशी आहे, तुम्ही कुठल्या प्रकारच्या पोस्टवर कशा प्रकारे रिॲक्ट करता, जे काही 5-6 आयकॉन्स असतात आपल्याला फेसबुकच्या पोस्टवर त्यावरनं त्यांना ते कळू शकतं. याशिवाय बऱ्याच वेळा सेक्शुअल ओरिएंटेशन किंवा लैंगिकता ज्याला म्हणतात त्या संदर्भात सुद्धा लोक आपली माहिती टाकतात आणि तुम्ही कशा प्रकारचे पोस्ट फॉलो करता यावरनं सुद्धा ते कळू शकतं. तर एवढी सगळी माहिती सोशल मीडिया गोळा करू शकते किंवा ज्याला इंग्रजीमध्ये हार्वेस्ट करू शकते असं म्हणता येईल. आणि या पलीकडे आणखीन एक गोष्ट असते जी आपल्याला सामान्यतः जाणवत नाही की तुम्ही ऍक्च्युअली काय लिहिता किंवा पोस्ट करता याही पलीकडे, ज्याला इंग्रजीत मेटाडेटा म्हणतात, माहिती विषयीची माहिती, तर ही माहिती वापरून सुद्धा ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या बरंच काही जास्तीच जाणून घेऊ शकतात. तर ही माहिती काय आहे की अँड्रॉइड फोन जो आपल्याकडे असतो त्यावर आपण रजिस्ट्रेशन करतो तेव्हा त्याच्यावर ही बेसिक माहिती की तुमचं वय, लिंग आणि मग तुम्ही जिथे कुठे आहात आता या क्षणी, ही लोकेशन, मग अगदी तुम्ही हॉटेलमध्ये आहात, कॉलेजमध्ये आहात, बंद करणे एक की काम करता आहात, हे सुद्धा त्यांना कळत असतं. किंवा तुम्ही कशी बंद करू नका. सध्या तुमचं म्यूट नाहीये बरं का. तर एक मिनिट फक्त, तिथे सर्वांनी स्क्रीन दिसते का प्रेझेंटेशनची सर्वांना? हो दिसते, स्क्रीन दिसते. मी सगळ्यांना म्यूट ऑल केलं तरी चालेल मला वाटतं. हो, म्यूट करा प्लीज. होस्टने करावं लागेल ना? नाही, प्रत्येक जण आपापलं करू शकतो. नाही म्हणजे मला वाटलं होस्ट कडे पण एक असेल ऑप्शन करायला. आपापलं प्रत्येकाने करूयाच पण. हो हो असो. तर म्हणजे प्रत्यक्ष माहिती जी आपण पाठवतो की आपण एखादी पोस्ट केली आहे किंवा व्हॉट्सअपवरचा मेसेज टाकलेला असेल, तर ही गोष्ट प्रत्यक्ष जरी, म्हणजे त्याचं कंटेंट ज्याला म्हणतो ते जरी या कंपन्यांना कळालं नाही तरी तो मेसेज ज्या संदर्भात किंवा ज्या कॉन्टेक्स्टमध्ये तयार झालेला आहे त्याविषयीची या माहितीतनं त्यांना बरंच काही कळू शकतं. आणि ही माहिती इथे जी मी इथे दाखवलेली आहे की एक तुमचं प्रोफाईल आणि मग तुम्ही आता कुठे आहात, काय करतात, कुठला दिवस आहे, वगैरे वगैरे.
यावरनं कळतं. किंवा Amazonवर आपण जेव्हा ब्राउज करतो तेव्हा तिथे एक त्यांच्या सर्व्हरवर त्यांच्या वेबसाईटच्या मागे एक क्लिक स्ट्रीम अनालिटिक्स नावाचा प्रकार चालू असतो, की तुमच्या माऊसमधनं निघणाऱ्या क्लिक्स किंवा माऊस तुम्ही जो हलवताय त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं, की तुम्ही कुठल्या प्रॉडक्टचं पेज किती वेळ बघता, माऊस कुठे फिरवता, कुठे क्लिक करता, हे सगळं ट्रॅक केलं जातं प्रत्येक युजरसाठी. आणि त्याचं एक सगळ्या युजर्सचं एकत्रित डेटा करून तो अनालिसिस केलं जातं आणि तो डेटा प्रॉडक्ट प्रमोट कसं करता येईल यासाठी वापरला जातो. म्हणजे याच्यामध्ये सायकोलॉजी, म्हणजे सोशिओलॉजी किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो अनालिटिक्समध्ये ह्या. तर ही एक पडद्यामागची गोष्ट आहे जी सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती नसते किंवा आपण त्याचा विचार करत नाही. तर अशी ही सगळी माहिती गोळा केली जाते आणि त्यावर प्रक्रिया केली जाते, त्यावर निष्कर्ष काढले जातात आणि मग ती कशा प्रकारे वापरली जाते पुढे. तर हे जे म्हणजे त्रिकूट आहे बा, की आपण म्हणूयात की ई-कॉमर्स, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, हे माहितीचा वापर हा जाहिराती दाखवणे, ऑफर्स दाखवणे किंवा पुरवणे आणि मग उपलब्ध मजकुरातला कुठला मजकूर तुम्हाला प्राधान्याने दाखवायचा या बाबतीत याचा वापर केला जातो. म्हणजे जसं की तुम्ही Facebookवर लॉग इन झालात आणि तुम्हाला 500 ते 600 मित्र आहेत आणि त्या प्रत्येकाने नाही समजा, पण त्यातल्या एक निम्म्या लोकांनी मागच्या 24 तासात तुम्ही लॉग इन झाल्यापासून काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज केल्या, कोणी लाईक केलंय, कोणी टॅग झालाय, कोणी नवीन पोस्ट टाकली आहे, वगैरे वगैरे. मग त्यातले आणि तुम्ही फॉलो करत असाल, काही स्टार्स फॉलो करत असाल, काही चॅनल्स असतील कुठल्या मीडियाचे वगैरे, तर त्यांनी पण बातम्या वगैरे टाकलेल्या असतील. तर असं प्रचंड मजकूर तयार झालेला असतो अगदी 4-5 तासाच्या गॅपमध्ये सुद्धा. तर त्यातला नक्की तुम्हाला कुठला दाखवायचा. तर ह्याच्या मागे जी लॉजिक लावलं जातं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्येच म्हणजे Facebookचं मर्म दडलेलं आहे असं म्हणता येईल. Facebook म्हणा किंवा तशा प्रकारच्या बाकीच्या सर्व्हिसेस सुद्धा. आणि मग त्याचा वापर ते जाहिरातींसाठी जास्तीत जास्त उपयुक्त कसा होईल यासाठी सामान्यपणे केला जातो. मग तो कशा प्रकारे केला जातो कुठल्याही गोष्टींचा, एक 2 उदाहरणं आहेत इथे. याच्या लिंक्स आहेत, तर तुम्हाला प्रेझेंटेशन जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही त्या बघू शकता. एक आहे की एक टार्गेट म्हणून सुपर स्टोअर आहे अमेरिकेतलं. आणि त्यांचं मध्ये एक बातमी अशी व्हायरल झाली होती की ते विशिष्ट डिस्काउंट कुपन्स लोकांच्या घरी पाठवायचे त्यांच्या हिस्ट्रीचा हिस्ट्रीचा विचार करून, की कशा प्रकारचं शॉपिंग वगैरे केलेलं आहे वगैरे ते. तर त्यामध्ये एका फॅमिलीला त्यांनी प्रेग्नन्सीच्या काळात घ्यायचे काही प्रॉडक्ट्स किंवा लहान बाळाचे प्रॉडक्ट्स अशा पद्धतीचे कुपन्स पाठवले. तेव्हा त्यांनी चौकशी म्हणजे त्यांच्याकडे तसं तर कोणी नव्हतं म्हणून तिथल्या म्हणजे जो काही माणूस आहे त्याने तक्रार केली किंवा चौकशी केली आणि काही दिवसानंतर त्यांना कळालं की त्यांची टीनेज मुलगी जी होती ती प्रेग्नंट होती. तर त्यांच्या खरेदीच्या पॅटर्न्सवर जे काही अनालिटिक्स प्रोसेसिंग केलेलं होतं त्यावरनं टार्गेटला ते कळालं होतं आणि ऑटोमॅटिकली त्यांच्या सिस्टीम्सने तसे कुपन्स त्यांना टार्गेट केले होते. आता ही गोष्ट काही जणांच्या मते फेक स्टोरी आहे वगैरे असं आहे, पण ही जी लिंक दिली ती फोर्ब्सवरची आहे. तर भलेही गोष्ट जरी खोटी असली तरी त्यामध्ये टार्गेटचं जे काही लॉजिक त्यांनी मेन्शन केलेलं आहे प्रक्रिया करण्याचं, मिळालेली माहिती ते वाचण्यासारखं आहे. की त्यातनं एक साधारण अंदाज येऊ शकतो की किती बारकाईने विचार केला जातो या माहितीवर आणि टार्गेटिंग केलं जातं मार्केटिंग किंवा ऑफर्ससाठी. दुसरं हे तसं सोपं उदाहरण आहे की एक ऑर्बिट्स नावाची वेबसाईट होती अमेरिकेतली, ज्यावरनं तुम्ही ट्रॅव्हल्सचे बुकिंग वगैरे करू शकत होता. तर ते काय करायचे की तुम्ही जर मॅकबुक वापरून, सफारी वगैरे ब्राउझर वापरून जर ते सर्च करत असाल तर ते काही प्रकारच्या म्हणजे ज्या स्वस्तातल्या खोल्या आहेत ते दाखवायचेच नाहीत रिझल्ट्समध्ये. त्यांचं लॉजिक काय होतं की तुम्ही मॅकबुक वापरताय म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात किंवा प्रीमियम प्रॉडक्ट्स वापरता, तुम्हाला आम्ही प्रीमियम रूम्सच दाखवणार. म्हणजे हे एक प्रकारे डिस्क्रिमिनेशन होतं आणि हे बरोबर नव्हतं. हे लोकांनी चोरी पकडली अर्थातच. अशा इतकी ढोबळ चोरी फार दिवस नाही टिकू शकत. पण ते एक उदाहरण आहे की मेटा डेटा किंवा वेगवेगळी माहिती कशा प्रकारे वापरली जाऊ शकते. आणि मग ह्यात काही स्टॅटिस्टिक्स आहेत की ही किती मोठी बाजारपेठ आहे.
की अमेरिकेतील एकूण जाहिरातींमध्ये आता जो खर्च केला जातो त्यातला 50% पेक्षा जास्त खर्च हा डिजिटल म्हणजे इंटरनेटवर फोनवर होणाऱ्या जाहिरातींसाठी केला जातोय आणि त्या 50% 70% हे फेसबुक आणि गुगलच्या खिशात आहेत. मागोमाग अमेझॉन आहे. असे हे प्लेयर्स आहेत. तर हे वाढत चाललंय म्हणजे हे यांची प्रमुख कॅश काऊ किंवा प्रमुख आर्थिक स्रोत त्यांच्यासाठी आहे. आणि त्यामुळे तुम्ही फेसबुककडे एक वेळ जाहिरातदार म्हणून जर गेलात की आम्हाला आमच्या प्रॉडक्टची जाहिरात करायची आहे तर ते तुम्हाला अशा प्रकारे सांगतील की बघा आमच्याकडे इतकी माहिती आहे की आमचा युजर झोपला का त्याच्या पोटात दुखतंय किंवा त्याला आज उदास वाटतंय किंवा त्यांचा ब्रेकअप झालाय तरी आम्हाला ते कळतं अशा स्वरूपाची विधानं ते करतील. म्हणजे इतकं टार्गेटेड ऍडव्हर्टायझिंग ह्या गोष्टींमुळे आज शक्य झालंय जे की पूर्वीचं ब्रॉडकास्ट मीडिया ज्याला आपण म्हणायचो मग त्यात टीव्ही असेल किंवा रेडिओ असेल किंवा वर्तमानपत्र मॅगझिन्स असतील तर त्याच्यामध्ये तुमच्या जाहिरातींचा परिणामकारकपणा हा लक्षातच यायचा नाही. पण आज फेसबुक किंवा ट्विटरवर दाखवलेली जाहिरात अशी असते की त्यावर युजर क्लिक करू शकतात आणि ते असे किती क्लिक्स जनरेट झाले हे ते बघू शकतात अशा प्रकारे. आणि मुळातच ती जाहिरात अशा लोकांना दाखवण्यात आली असते की ज्यांना ती गरज असण्याची शक्यता सर्वात जास्त असते. तर त्यामुळे इथे असं म्हटलं एक हे वाक्य ऐकलं असेल बऱ्याच जणांनी पण इफ इट्स फ्री यू आर द प्रॉडक्ट म्हणजे जसं की फेसबुक गुगल यांच्या अनेक सर्व्हिसेस आपल्याला फ्री दिसतात पण मुळामध्ये इथे आपण इंडिव्हिज्युअल युजर्स यांचंच प्रॉडक्ट करून कंपन्यांना किंवा जाहिरातदारांना आपण एक प्रकारे विकले जात असतो किंवा आपली माहिती विकली जात असते. ही एक पडद्यामागची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता याचं एक पाऊल पुढे जाऊन विचार केला तर आतापर्यंत आपण जे बघत होतो की एका वैयक्तिक ग्राहकाच्या दृष्टिकोनातनं ह्या कंपन्यांकडे बघत होतो. आता राष्ट्राच्या दृष्टिकोनातनं या सगळ्या ज्या गोष्टी घडतायत त्याचं काय बघायचं आपण की नक्की याचा काय परिणाम होऊ शकतो. यामध्ये अनेक मग फॅक्टर्स आहेत की त्यामधला एक महत्वाचा फॅक्टर मला वाटतो म्हणजे प्रायव्हसी किंवा आपल्या डेटाची प्रायव्हसी हा एक भाग झाला. पण राष्ट्राच्या दृष्टिकोनातनं माहितीची स्वायत्तता किंवा ज्याला इंग्लिशमध्ये डेटा सॉव्हरेनिटी म्हणतात की जो डेटा जी माहिती गोळा केली जाते आहे ती कुठे साठवली जाते तिचा वापर कसा केला जातोय आणि त्या साठा केलेल्या माहितीला कुठल्या प्रकारचे कायदे लागू आहेत ती माहिती आपण नष्ट करू शकतो का त्या माहितीला कोण वाचू शकतो वगैरे वगैरे म्हणजे आपल्या कायद्याचं नियंत्रण आहे का. आता आपण ज्या कंपन्यांविषयी इथे बघतोय बोलतोय ह्या सगळ्या परदेशी किंवा बहुतेक सगळ्या अमेरिकन कंपन्या आहेत आणि त्यांचा डेटा किंवा सेंटर्स हे मोस्टली 90-95% अमेरिकेतच आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा डेटा हा तिथे जातोय आणि मग त्यांना खरोखर आपले कायदे लागू पडतील का हा एक प्रश्न आहे. मी काही त्या विषयातला तज्ज्ञ नाहीये पण आपलं रेकॉर्ड यावर फार चांगलं आहे असं म्हणता येणार नाही. ठीक आहे तर ती कुठे साठवली जाते कंपन्यांना कोणते कायदे लागू आहेत आणि त्यात कळीचा मुद्दा हा आहे राष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला जाहिरात दाखवणे याशिवाय इतर उपयोग अगदी सहज शक्य आहे. तर कुठले आहेत ते उपयोग की राज्य आणि देश पातळीवर अशा अनेक व्यक्तींची माहिती एकत्रित करून त्याचं विश्लेषण करून त्यावर एक ऍक्शनेबल इंटेलिजन्स किंवा म्हणजे हेरगिरीसारखा एक प्रकारे म्हणता येईल असा उपयोग त्याचा होऊ शकतो एखाद्या राष्ट्राविरुद्ध विशिष्ट प्रकारे. आणि हे करण्यामध्ये इंटरेस्ट कोणाला असू शकतो की कंपन्यांना तर ठीक आहे त्यांना म्हणजे नफा मिळतो आणि एक जेन्युइन सर्व्हिस ते आपल्याला देतात. जाहिराती जरी दाखवत असल्या तरी बाकीच्या त्यांच्या सर्व्हिसेस आहेत ज्या आपण वापरतो आणि त्या चांगल्या आहेत आपलं आयुष्य निश्चितच त्यांच्यामुळे सुधारलेलं आहे. पण ही माहिती बॅड ऍक्टर्स किंवा ज्याला म्हणजे दुसरे उद्देश डोक्यात असलेले लोक की ज्यामध्ये एखादं राज्य स्टेट ज्याला म्हणतात किंवा देश किंवा मग हॅकर्सची टोळी यांच्या हातात जर ती पडली तर तिचा वापर किंवा गैरवापर होऊ शकतो याची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि मग त्यामध्ये विविध प्रकारचे देश येतात. म्हणजे देश याच्यामध्ये विशेषतः की म्हणजे एखादा कोरिया सारखा देश असेल किंवा पाकिस्तान सारखा देश असेल किंवा सध्या महत्वाचं म्हटलं तर चीन सारखा देश की त्यांच्याकडे जर डेटा सॉव्हरेनिटी आपल्याकडे नसल्यामुळे आपला डेटा जात असेल तर तो जाऊ द्यायला हवा का. या पार्श्वभूमीवर आपण जर चीनचं उदाहरण बघितलं तर त्यांनी काय केलेलं आहे
की ह्या वरच्या ज्या सगळ्या सेवांविषयी आपण आता बोललो, अमेझॉन, फेसबुक, ट्विटर, गुगल तिथे असलं तरी सेन्सॉर्ड किंवा वेगळ्या प्रकारे आहे. या बहुतेक सेवांना परवानगीच नाहीये. तिथे अशाच सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आहेत. म्हणजे त्या डेटा सॉव्हरेनिटी पूर्ण आहे त्यांची, की त्यांच्या देशातला डेटा त्यांच्याच देशात राहतो आणि त्यांच्याच कंपन्या वापरतात. आणि याशिवाय चीनच्या कंपन्यांनी तयार केलेले ऍप्स हे बाहेर वापरले जातात. म्हणजे नुसतं ते स्वतःपुरतं करत नाहीये, तर दुसऱ्यांचा पण डेटा आणण्याचे प्रयत्न त्यांचे एक प्रकारे चालू आहेत आणि ते त्या बऱ्याच प्रमाणात यशस्वी पण झालेले आहेत. तर हा एक पडद्यामागचा आढावा होता. मी इथे थोडा एक पॉज घेईन आणि म्हणजे मला ऐकायला आवडेल की आतापर्यंत जे काही एक 5 मिनिटच किंवा 2-3 मिनिटच थांबूयात आपण इथे, की जे ऐकलं ते रिलेव्हंट होतं किंवा कसं, किंवा त्यात काही तुम्हाला नवीन कळालं आहे. कारण इथून पुढचा जो भाग आहे यामध्ये मग ह्या पार्श्वभूमीवर आपण कुठली काळजी घ्यायला हवी आपल्या माहिती संबंधी याविषयी काही टिप्स द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. संतोष, अभिजित बोलतोय. हा. सगळी माहिती तर खूपच रिलेव्हंट वाटतेय आणि माझ्या पुरतं बोलायचं झालं तर याच प्रकारे आपण जरी पुढे चर्चा चालू ठेवली तरी ती उपयुक्त ठरेल असं मला वाटतंय. बर. धन्यवाद. मी अजून 1-2 मिनिटं, 1 मिनिट वाट बघेन अजून कोणाला बोलायचं असल्यास, नाहीतर मग मी कंटिन्यू करेन. तुम्ही तो संबंध दाखवला, ई कॉमर्स, सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग हे असं चैनच झाल्यासारखं आहे का? हो, म्हणजे ते एकत्रितच चालतं सगळं. याचं पूर्ण एक म्हणजे ज्याला गुगल ऍड नेटवर्क किंवा फेसबुकचं यांच्या सगळ्यांची एक त्यांनी व्यवस्था तयार केली आहे, की तुम्ही कुठलीही वेबसाईट बघितली तरी तुमच्या याच्यावर एक प्रकारे रजिस्टर होतं की तुम्ही ही वेबसाईट बघितली, या बाबतीत चौकशी केली, आणि मग त्यानुसार तुम्हाला जाहिराती दुसरीकडे पण दिसायला लागतात. म्हणजे तुमचे इंटरेस्ट रजिस्टर केले जातात आणि ते तुम्ही प्रत्यक्ष फेसबुक वापरत नसलात तरी फेसबुकला ती माहिती कळते, असं प्रकारचं मेकॅनिझम आहे. हा माधवी, प्रश्न नीट कळाला नाही, मोठा थोडं बोलशील? हा गिरीश बोलतो. गिरीश, ओके. हॅलो. हा बोल गिरीश. अरे म्हणजे तू ही माहिती सांगतोस ती बरोबर आहे, पण माझ्या मताप्रमाणे मागच्या इलेक्शनला, अमेरिकन इलेक्शन सुद्धा ह्याच डेटावर लढली गेली असं मला वाटतं. हो, बरोबर. की रशियाने बऱ्यापैकी ह्या लोकांना मदत केली होती किंवा काहीतरी तिथे त्या लोकांसाठी कुठल्या बाजूला कल आहे याच्यावरून इलेक्शन लढली गेली होती आणि त्याच्यामध्ये ट्रम्प बऱ्यापैकी पॉझिटिव्ह साईडला निवडून आला होता. बरोबर. तर हे उदाहरण आहे की आता हे जे कंपनी वर्सेस अदर बॅड ऍक्टर्स मी म्हणालो इथे माहितीची स्वायत्तता मध्ये, इथे काय आहे की फेसबुकवर कोणाला काय दिसतं याचा बारकाईने अभ्यास करून लोकांचं मत एका विशिष्ट दिशेने झुकवण्यासाठी मुद्दाम फेसबुकवर फेक अकाउंट्स क्रिएट करून चुकीची माहिती प्रसृत करून त्याला लाईक्स मिळवणे वगैरे हे त्यात घडवून आणलेलं होतं त्यांनी, आणि त्यातनं काही प्रमाणामध्ये लोकांचं मत एका विशिष्ट दिशेने झुकवण्यामध्ये ते यशस्वी झाले होते. त्यामागे बऱ्यापैकी बाकीच्या गोष्टींचाही, म्हणजे अमेरिकन इलेक्शन सिस्टीम आणि त्यांची लोकसंख्येचं डिस्ट्रीब्युशन वगैरे वगैरे याचा अभ्यास करून ते केलेलं होतं. आणि तो एक मोठा असं म्हणेन की धडा होता अमेरिकेला, की त्यांना त्यांच्याच औषधाची चव, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात टेस्टिंग देअर ओन मेडिसिन, ती त्यांना मिळाली होती. आणि त्या गोष्टी त्यांनी बाकीच्या देशांमध्ये वापरल्या असणारच आहेत, फक्त आपल्याला ते कळत नाहीये. तर ही गोष्ट आपण हॅलो. बोल. आपण करंट ऍप जे वापरतोय झूम, ते सुद्धा चायनीज ऍप आहे ना? मला नाही, कंपनी अमेरिकन आहे, पण त्यांचे ऐकलं होतं की हा डेटा चायनीज लोक कंट्रोल करतात झूमवरचा. हा, म्हणजे चायनामध्ये त्यांचं डेव्हलपमेंट सेंटर आहे, पण आता कसं आहे म्हणजे बऱ्याच मोठ्या कंपन्यांचे सेंटर्स तिकडे असतातच. त्यामुळे तसं हे म्हणता येणार नाही, पण त्यामध्ये काही गोष्टींना शंकेला वाव आहे. पूर्णपणे ती रिस्क नाकारता येणार नाही. आणि दुसरं असं सजेशन होतं की आपण सगळे पालक लोक ही जी तू माहिती देतोस ना ही ऐकतो, त्याच्याऐवजी आपल्या सगळ्या मुलांना ही माहिती देणं खूप गरजेचं आहे.
त्याच्यासाठी एक सेशन हो, वेगळा हो. ठेवला पाहिजे असं मला वाटतं. नाही, हे रेकॉर्डिंग करतोय यातलं त्यांनी ऐकलं तरी काही हरकत नाही एक्झॅक्टली. असं मला वाटतं. आणि काही बाबतीत मुलांना ही माहिती आहे, काही काही मुलांना तरी. हो आहे, पण म्हणजे हा, हो, पण बरेच लोक बरोबर आहे ना, मुलांनी पण पाहिजे. विशेषतः पुढचा जो एक भाग आहे, नेक्स्ट हाफ, तो त्यांच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे, म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे खरं तर. चालेल. ठीक आहे. अजून कोणाचं काही शंका नसेल तर मग मी पुढे जातो. ओके. आता हे वैयक्तिक वापर करताना टाळाव्यात अशा गोष्टी आहेत. तर ह्या एक 2-3 दृष्टिकोनात नाही, की आता हे जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे तिथं नको तितक्या आपल्या डेटाचा वापर होऊ नये आणि बाकी आपला डेटा सुरक्षित राहावा, या 2 दृष्टिकोनातनं ह्या सूचना आहेत. तर सोशल मीडियावर आपल्याला जे मेसेजेस येतात, तर मी बघितलंय की बरेचसे आमच्या शाळेच्या मित्रांचे ग्रुप्स असतील किंवा नातेवाईकांचे ग्रुप्स असतील, तर त्यावर हा कोणीतरी स्पेशल ग्रीटिंग पाठवले आहे, स्पेशल फायर वर्क्स बघा, किंवा हे असं कधी तुम्ही नजारा बघितलाच नसेल, अशा प्रकारचे मेसेजेस असतात आणि त्यावर अशी छोटीशी लिंक असते बऱ्याच वेळा. तर असे मेसेजेस त्याला इंग्रजीमध्ये क्लिक बेट्स म्हणतात, की लोकांनी क्लिक करावं म्हणून ते मुद्दाम असं काहीतरी पाठवलेलं असतं आणि मग तुम्ही त्या वेबसाईटवर जाता. तुम्हाला काहीतरी सुंदर दिसायला दिसतं, पण प्रत्यक्षात बॅकग्राऊंडमध्ये ती वेबसाईट काय करते आहे याचा तुम्हाला अंदाज नसतो, की ती काही वेळा काही ज्याला कुकीज म्हणतात किंवा काही मालवेअर म्हणजे फोनचा डेटा हॅक करू शकेल अशा प्रकारचं सॉफ्टवेअर ती टाकू शकते, किंवा मग बऱ्याच वेबसाईट्स असं आहे की त्या ऑटोमॅटिकली तुमच्या फोनवर प्ले स्टोअर ओपन करून एखादं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायला तुम्हाला प्रवृत्त करतात. आणि काही वेळा लोक ते इन्स्टॉलही करतात, जे आणि मग ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं तर मग त्याचे दुष्परिणाम वेगळे असतात, की ते ऍप्लिकेशन नक्की कशा प्रकारची माहिती गोळा करते आणि किती वेळ ऑन राहते वगैरे यावर तुमचं काही नियंत्रण नसतं. तर त्यामुळे हे मेसेजेस तुम्ही म्हणजे क्लिक करू नयेत आणि मिनी URL लिंक उघडू नयेत. जर तुम्हाला पूर्ण URL कळत असेल की याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित www.website.com वगैरे असं दिसत असेल आणि ती वेबसाईट परिचयाची असेल तरच ती उघडलेलं बरं. दुसरं मग ऍप्स विषयी म्हटलं तर असुरक्षित ऍप्स इन्स्टॉल करू नये. मग आता असुरक्षित ऍप्स म्हणजे नक्की काय, तर काय एक अँड्रॉइडमध्ये APK फाईल म्हणून असतात, त्यावरनं तुम्ही डायरेक्ट ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. हे अर्थातच तुम्हाला ऍडव्हान्स थोडी माहिती असेल तर तुम्ही कराल, पण ते करणं तसं अनसेफ आहे. तुम्हाला ते ऍप खरोखर कोणाकडनं आलं हे माहिती असेल तरच ते तुम्ही करणं योग्य आहे, नाहीतर नाही. आणि मग ऍप स्टोअर मधनं सुद्धा अनेक ऍप्स असे आहेत की जे धोकादायक आहेत. तर तो कोणीतरी सुचवलं की हे ऍप घे आणि ते तुम्ही इन्स्टॉल करणं, यात पण धोका आहे. कारण जो माणूस तुम्हाला हे सुचवतोय, जी व्यक्ती सुचवते, त्यांची टेक्नॉलॉजी आणि या क्षेत्रातली ज्ञानाची तुम्हाला खात्री असेल तरच तुम्ही ते करावं. कारण यात धोके काय आहेत की माहिती चोरणारे, म्हणजे उदाहरणार्थ तुमचे कॉन्टॅक्ट लिस्ट पूर्ण बरेच जण ऍक्सेस करू शकतात, किंवा मग तुमच्या मेमरी कार्डवरचा डेटा रीड करायचं परमिशन असते, फोटोज वगैरे. तर हे सगळं माहिती चोरली किंवा अपलोड केली जाऊ शकते. हा एक भाग झाला. मग दुसरं आहे की काही ऍप्स उगीच जाहिराती बॅकग्राऊंडमध्ये दाखवत राहतात आणि तुमची बॅटरी संपते त्याने, परफॉर्मन्स फोनचा डाऊन होतो, असे काही दुष्परिणाम असतात. आणि मग त्या पलीकडे जाऊन हॅकर्सला मदत करणारे ऍप्स असू शकतात की ज्याच्यामध्ये तुमचे कीबोर्डचे कीस्ट्रोक्स ते रजिस्टर करणार असतील, तर मग तुम्ही बँकिंग करत असाल फोनवरनं तर मग तिथे तुमचं तोटा होऊ शकतो. त्यामुळे ही काळजी घेणं महत्वाचं आहे. तर मग आता ऍप्सची माहिती कशी बघावी, त्याचे किती युजर्स आहेत, डेव्हलपर किंवा कुठल्या कंपनीचं आहे आणि ते कुठली माहिती आपली वापरते, हे कसं बघावं हे मी थोडंसं फोनवर दाखवणार आहे. त्यामुळे मी आज 2 ठिकाणावरून लॉग इन झालेलो आहे आणि आता पुढचं जे आहे ते मी फोनची स्क्रीन शेअर करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर मी आता प्रेझेंटेशन 1-2 मिनिटं थांबवेन. तर फोनची स्क्रीन मी शेअर करतोय, दिसायला लागली की सांगा मला. दिसलीये.
एक मिनिट मला स्वतः दिसायला लागली. ठीक आहे. तर आता मी ऍप स्टोअर मध्ये गेलोय. पण आता एक कुठलंही ऍप आपण घेतलं की आता समजा टिकटॉक हे चायनीज ऍप आहे, ते आपण बघूयात. आता इथे असं सगळं दिसतंय मला. तर यामध्ये इथे मी ऍपवर प्रत्यक्ष गेलो की अबाउट दिस ऍपवर जायचं. तर मग इथे सविस्तर माहिती तर असतेच, पण महत्वाचं म्हणजे इथे ते कुठल्या युजरसाठी वापरणं योग्य आहे, जाहिराती आहेत की नाही, या भागामध्ये इथे दिसतंय तुम्हाला पहा. आणि ही जी ऍप इन्फो आहे ही तुम्ही बघितली पाहिजे की ऑफर्ड बाय. तर ही जी कंपनीचं नाव किंवा डेव्हलपरचं नाव असतं यावर गुगल करून तो नक्की कुठला आहे हे तुम्ही बघू शकता. किंवा गुगल सर्च मध्ये तुम्हाला बाकी गोष्टी पण कळू शकतात. त्याशिवाय मग इथे हे ऍप परमिशन्स जे लिहिलेलं आहे अगदी टोकाला खाली हिरवी लिंक आहे त्यावर क्लिक केलं की तुम्हाला हे ऍप काय काय वापरू शकतं हे दिसतं. आता हे टिकटॉक जर बघाल तर हे तुम्ही तुमचे पिक्चर्स घेऊ शकतं, कॉन्टॅक्ट्स रीड करतं, ऑडिओ रेकॉर्ड करू शकता. आता हे व्हिडिओ शेअर करण्याचा ऍप असल्यामुळे या गोष्टी त्याला लागतातच. स्टोरेज किंवा म्हणजे तुमच्या कार्डवर व्हिडिओ लिहिला जाईल वगैरे वगैरे. आणि मग या बाकीच्या परमिशन्स आहेत. तर ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्या जी काही फंक्शनॅलिटी आहे त्या ऍपची त्यासाठी लागतातच. पण ह्या परमिशन्स त्या बाकी कुठल्या काड्या करण्यासाठी वापरणार नाहीच याची खात्री आपल्याला देता येत नाही. त्यामुळे आपण बऱ्याच जास्त परमिशन्स अशा ऍपला देतो आहोत असं इथे दिसतं. किंवा आता एक दुसरं उदाहरण घेईन मी की माय आयडिया हे आपलं फोन कंपनीचं ऍप आहे. आता ह्या ऍपमध्ये मला बिल वगैरे द्यायचं एवढं लिमिटेड पर्पज आहे. पण आता इथे जर तुम्ही याचे परमिशन्स बघितल्या तर रीड युअर कॉन्टॅक्ट्स, मॉडिफाय युअर कॉन्टॅक्ट्स, स्टोरेज किंवा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांना खरंच कशासाठी पाहिजेत याविषयी मला शंका आहे. तर हे ऍप इन्स्टॉल करायचं नाही असं नाही म्हणणार. नवीन अँड्रॉइडचे जे व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये या प्रत्येक परमिशनला ते आपल्याला विचारतं जेव्हा ते ऍप वापरायला लागतं तेव्हा तुम्ही त्याला नाही म्हणू शकता. आणि मग त्या दृष्टीने ते तशा प्रकारे तुम्ही वापरू शकता. आता त्याचं उदाहरण बघायचं झालं तर मी माय आयडिया वापरायला गेलो, ओपन केलं माय आयडिया. आता इथे विचारतं की अलाउ माय आयडिया टू ऍक्सेस युअर कॅलेंडर. आता माझ्या कॅलेंडरमध्ये माझ्या अपॉइंटमेंट्स वगैरे वगैरे आहे. आयडियाचं बिल मला पेमेंट करायचं, त्यांना माझ्या कॅलेंडरशी काय देणं घेणं आहे. त्यामुळे मी त्यांना ही परमिशन देतच नाही. मी डिनाय अँड डोंट आस्क अगेन पण करू शकतो किंवा डिनाय करू शकतो आत्तापुरतं. आता हे माय आयडिया वॉन्ट्स टू नो द लोकेशन. मे बी लोकेशन त्यांना उपयुक्त असेल पण ते केव्हाही माझं लोकेशन रीड करू शकतील अशी परमिशन मी त्यांना देणार नाही. कीप व्हाईल इन यूज ऍक्सेस. फक्त जेव्हा मी आयडियाचा ऍप वापरतो तेव्हाच फक्त त्यांना माझं लोकेशन बघता येईल असं मी म्हणेन. ठीक आहे. तर हे उदाहरण आहेत की ऍप्स कसे म्हणजे त्याविषयी काय बघावं. या व्यतिरिक्त आणखीन एक दोन गोष्टी आहेत की हे रेटिंग असतं ऍपचं आणि याशिवाय ऍपचे रिव्ह्यू पण असतात. तर त्या रिव्ह्यूज मध्ये तुम्हाला माहिती कळू शकते ऍप विषयी लोकांचं काय मत आहे वगैरे. काही प्रॉब्लेम्स असतील तर ते बघावे. हे काही नवीन गोष्ट नाहीये. हे मला वाटतं बहुतेक आपल्या पालकांना माहिती असेल. पण परमिशन्स बघणं वगैरे हे एका दृष्टीने मला महत्वाचं वाटतं म्हणून मी ते दाखवलं. ठीक आहे. तर मी आता हा फोनचा डेमो थांबवतो आणि परत आपल्या प्रेझेंटेशन कडे येतो. तर हा डेमो होता आणि मग त्यात कसं की बरेच युजर्स वापरत असतील तर ते ऍप जनरली चांगलं आहे असं म्हणता येतं. अगदी म्हणजे नियम नाहीये तसा, पण सामान्यतः एखादं विशिष्ट ऍप खूप युजर्स वापरत असतील तर त्यामध्ये काही प्रमाणात तरी काळजी घेतली गेलेली असते असं म्हणता येईल. अगदी कमी युजर्स असलेले ऍप्स तुम्हाला माहिती असतील तरच तुम्ही वापरा, हे नाहीतर वापरू नये. आता यात एक दुसरा मुद्दा मी इथे मुद्दा देतोय की चीनी कंपन्यांचे ऍप्स आणि त्यांना पर्याय.
आणि हे ऍप्स शक्यतो वापरू नयेत असं मी सजेस्ट करेल, की UC ब्राउझर आहे त्याच्याऐवजी फायरफॉक्स किंवा क्रोम वापरा. कॅम स्कॅनर आहे, याच्यात बरेच वेळा आपण फोटो काढून त्याचे PDFs वगैरे करतो. खूप जण वापरतात हे, पण हे मलाही म्हणजे 5-6 वर्षापूर्वी मी वापरायचो. ते कळालं की चायनीज आहे, तर त्यामुळे त्याऐवजी ऑफिस लेन्स हे मायक्रोसॉफ्टचं प्रॉडक्ट आहे, ते तुम्ही वापरू शकता. शेअर इट सेंडर हे मोठ्या फाईल्स फोन टू फोन ट्रान्सफर करायला वापरतात. हेही चायनीज आहेत. त्याऐवजी गुगलचं फाईल्स म्हणून ऍप्लिकेशन आहे, ते वापरू शकता. ऍप लॉक हे फोनवरचे वेगवेगळे ऍप लॉक करणं किंवा अशा प्रकारचं आहे, पण तेही त्याच्यात सिक्युरिटी प्रॉब्लेम्स जास्त आहेत, त्यामुळे ते नकोच. आणि अँटीव्हायरस खरं तर फोनवर गरज नाही. आपण जर आडवे तिडवे ऍप्स इन्स्टॉल करत नसूत, नको त्या लिंक्सवर क्लिक करत नसूत, तर तेवढ्या काळजी जर आपण घेतली तर हे फोन्स व्यवस्थित चालायला हरकत नाही. टिकटॉक, हेलो वगैरे तर हे खरं तर नकोच आहे. ते काय टाइमपास करण्याचेच ऍप्स आहेत, त्यातून काहीही उपयुक्त असं मिळेल असं वाटत नाही. हा पुढचा भाग जो आहे, हा वैयक्तिक माहिती सांभाळणे किंवा म्हणजे केवळ फोन, ऍप्स याच्या पलीकडे काय करायला हवं याविषयी थोडा आहे. माहिती तंत्रज्ञानाशी संबंधितच आहे, की वैयक्तिक माहिती म्हणजे कसं आहे, की जिथे अनावश्यक असेल तिथे तुमचं नाव, वय, फोन नंबर, ईमेल ॲड्रेस वगैरे अशा गोष्टी देऊ नयेत. मग त्याचे काही उदाहरणं मी काही बघितलेले ते, किंवा मॉल्समध्ये असलेले लकी ड्रॉ. तर त्यात लकी ड्रॉमध्ये कोणाला बक्षीस मिळाल्याचं मला तर कधी कळालेलं नाहीच आहे, पण सामान्यतः हे माहिती गोळा करण्याचे प्रकार असतात. दारावर आलेले सेल्समन यांना फोन नंबर वगैरे देणं टाळावं. किंवा आता एक माझं उदाहरण मी सांगतो, पासपोर्ट ऑफिस मधला किस्सा, की मी तिथं कामासाठी गेलो होतो. नुकतीच नवीन कार घेतलेली होती. कार पार्क केली आणि चाललो होतो, तिथल्या पार्किंग मधल्या माणसाने फोन नंबर विचारला. तर त्याला म्हटलं, अरे तुला फोन नंबर कशाला हवा? तर तो म्हणे, नाही इथे जरा ते कार कधी कधी हलवावी लागते म्हणून लागेल. तर मला वाटलं ठीक आहे, काही पार्किंगचे प्रॉब्लेम असतील म्हणून मी दिला नंबर. 2 दिवसांनी मला महिंद्रा हॉलिडेजचा फोन आला, की तुम्हाला आमच्या सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट आहे ना, तुमच्या तर मी म्हटलं, नाही मला नाहीये इंटरेस्ट. तर ते म्हणे, नाही तुम्ही तुमच्याकडे सर्व्हिस आहे, तुमच्याकडे अमुक अमुक कार आहे, हे आम्हाला कळालंय. मग तेव्हा माझ्या डोक्यात लगेच लाईट लागला, की 2च दिवसापूर्वी या माणसाने विचारलं होतं आणि ही माहिती एक प्रकारे विकली होती. त्याला काय ₹1, ₹5, ₹10 मिळाले असतील, पण अशा प्रकारे सुद्धा लोक माहिती चोरू शकतात आपली. त्याचा पुढे कसा वापर होऊ शकतो सांगता येत नाही. दुसरी एक गोष्ट काही वेळा लोक करतात, की वेबसाईट्सवर जाऊन तुम्ही काही वाचताय आणि त्यावर कॉमेंट सेक्शनमध्ये इतरांना दिसेल अशा ठिकाणी वैयक्तिक माहिती टाकणं, की नाव, फोन नंबर, किंवा काही वेळा तर लोक अगदी पॅन कार्ड, पॅन नंबर आणि बर्थ डेट पण टाकताना दिसलेले आहेत. आपल्या पालकांपैकी कोणी असं करेल असं वाटत नाही, पण तरी किस्से एक म्हणजे प्रिकॉशन म्हणून मी ते सांगून ठेवतो. आणि याशिवाय कुठल्या वेबसाईटला तुम्ही ती इन्फॉर्मेशन देताय हे पण महत्वाचं असतं, आणि ते काही वेळा अत्यंत ट्रिकी असतात. हे टर्म्स इत्यादीची लिंक बघणे. आता इथे मला काय म्हणायचं, की एक उदाहरण आहे, टाइम्स ऑफ इंडिया हे आपल्या 10वीचा जेव्हा निकाल होता, तेव्हा मी वेब सर्च करत होतो, की ही वेबसाईट कुठे, तर टाइम्स ऑफ इंडियाची बातमी होती, की 10वीचा निकाल अमुक दिवशी. आणि त्या बातमीमध्येच मध्ये असं छोटंसं लिहिलेलं होतं, की निकाल जाहीर झाल्या तुम्हाला SMS मिळण्यासाठी इथे तुमचा फोन नंबर, नाव आणि फोन नंबर द्या, किंवा नाव पण नाही, नुसतं फोन नंबर द्या. आणि बारीक अक्षरामध्ये एक टर्म्स अँड कंडिशन्स अशी एक बारीक अक्षरात लिंक होती. आता एक 50-60% लोक तरी रिझल्टच्या एक्साइटमेंटमध्ये तिथे फोन नंबर टाकून देतील. तर इथे होतंय काय, की आपण फोन नंबर देतोय आणि तो 10वीचा निकाल लागतोय, म्हणजे या घरामध्ये 10वीची असलेला मुलगा मुलगी असेल अशी माहिती ऑटोमॅटिकली तुम्ही त्यांना देताय. आणि त्या टर्म्स अँड कंडिशन्सवर क्लिक केलं तर मग तिथे त्यांनी दिलेलं होतं, की ही माहिती अमुक अमुक याच्याकडे जाणार आहे आणि टाइम्स ऑफ इंडिया त्याला जबाबदार नाही वगैरे वगैरे. ती एक प्रकारे जाहिरात होती. तर असं सुद्धा घडतं. त्यामुळे आपल्याला त्या बाबतीत सजग राहणं खूप आवश्यक आहे, की नक्की कुठे कुठे आपली माहिती पकडली जाते. आणि याचे दुष्परिणाम असे आहेत, की जाहिरातींचे SMS येतात, कॉल्स येतात, आणि मग त्यातनं इतर सुद्धा दुरुपयोग होऊ शकतात. त्यामुळे मग आता हे झालं अव्हॉइड करण्याविषयी. तर मग आवर्जून कराव्यात अशा काय गोष्टी आहेत? तर त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे, की Google आणि इतर ईमेल अकाउंट जे असतात आपले, त्यावर आपण नुसता पासवर्ड ठेवू नये. त्याच्यामध्ये ओ-टी-पी, फोनवर येणारा ओ-टी-पी किंवा फोनवर येणारा कॉल थ्रू आपल्याला ओ-टी-पी मिळू शकतो. तर ह्याला ड्युअल फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये.
तर ते नक्की एनेबल करावं आपण, कारण चुकून माकून आपला पासवर्ड विसरलो आपण किंवा पासवर्ड लीक झाला किंवा स्विम स्वॅप, त्याविषयी मी बोलेन परत. तर ते त्या केसमध्ये हे फार महत्वाची होऊन जाते गोष्ट, की कोणालाही आपल्या अकाउंटला ऍक्सेस मिळू नये. कारण आपला फोन नंबर आणि ईमेल अकाउंट यांचा जनरली बँकेशी संबंध असतो. आता स्विम स्वॅप फ्रॉड हा जो प्रकार आहे, हा तुम्ही ऐकलाच असेल बऱ्याच जणांनी, तरी मी परत एकदा इथे सांगेन आणि थोडासा एक अनुभव पण इथे सांगेन, की थोडक्यात म्हणजे तुमचं स्विम डिसेबल होऊन तुमचा नंबर दुसरा कोणीतरी त्यांच्या फोनवर घेतो आणि मग एकदा तो नंबर आला की तुमचे OTP किंवा पासवर्डच्या संबंधित सगळ्या गोष्टी तिकडे जातात. आता तुम्ही जर हे केलेलं नसेल, टू फॅक्टर वगैरे केलेलं नसेल, तर गुगलचा हे पण म्हणजे ईमेल ऍड्रेस वरचा OTP तो त्याच्या नंबरवर घेणार आणि मग तिथून पुढे सगळंच ते ब्रेक होऊ शकतं. तर त्यामुळे ह्या ड्युअल फॅक्टरच्या गोष्टी ठेवणं आपल्याला महत्वाचं असतं. आणि स्विमस्वॅप फ्रॉडला तर आपल्याला जास्तच काळजी घ्यावी लागते, कारण नाहीतर म्हणजे अगदी गुगलचं टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुद्धा तिथे काही प्रमाणात फेल होऊ शकतं. तर माझा अनुभव म्हणाल तुम्ही तर लॉकडाऊनच्या काळामध्ये माझा आयडियाचा जो सगळ्यांकडे जो नंबर आहे तो बंद पडला होता. अचानक ते सिम इनव्हॅलिड असं सांगायला लागले आणि त्यामध्ये मग मी शेवटी आयडिया कंपनीत फोन करून सिम हरवलंय किंवा खराब झालंय असं सांगून तो फोन बंद करून ठेवला, जेणेकरून दुसऱ्या कोणाला तो फोन चालू करता येणार नाही. आणि सुदैवाने मी एक दुसरं अरेंजमेंट केलेली आहे, जी मी रिकमेंड करेन, की तुमचं बँकेशी संबंधित जे फोन अकाउंट नंबर असेल तो तुम्ही वेगळा ठेवा. शक्यतो 2 फोन नंबरच वापरावेत शक्य असेल त्यांनी. आणि तो फोन नंबर पब्लिकली कोणाला द्यायचा नाही. अगदी जवळच्या व्यक्तींनाच आणि बँकेपुरताच तो नंबर ठेवायचा आणि बाकी सगळीकडे दुसरा नंबर वापरायचा. तर त्यामुळे माझा तो नंबर असा होता की याच्याशी दुसरं काही बँकेशी जोडलेलं काही नव्हतं. त्यामुळे मला त्या काही चिंता नव्हती फारशी. मी 15 दिवस त्याशिवाय राहू शकलो. लॉकडाऊन थोडा सैल झाल्यानंतर मी तो नंबरसाठी सिम बदलून आणलं. तर हे नक्की विचार करावा अशी एक ही गोष्ट आहे. आणि शक्य असल्यास तुम्हाला महत्वाचं जे बँकेचं अकाउंट आहे तुमचं, ज्यात जास्त पैसे आहेत, ते त्याला इंटरनेट नसलं तरी चालेल असे सुद्धा काही लोक करणारे मी बघितले आहेत. तर ती पण एक शक्यता आहे. फक्त ते ऑपरेट करणं हल्लीच्या काळामध्ये अवघड होतं, पण तुम्ही ते मॅनेज करू शकता. आता पुढे फोन आणि लॅपटॉप यांची सुरक्षितता याविषयी बोलेन. तर ह्यात काही या बेसिक प्रिकॉशन्स आहेत. फार डिटेल्स मध्ये म्हणजे तसं हे सोपं आहे, फार काही अवघड नाहीये. की जुने मॉडेल आणि जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम्स ह्या सिक्युअर नसतात, त्यामुळे त्या वापरू नयेत. शक्यतो लायसन्स ऑपरेटिंग सिस्टीम असावी ऑफिशियल सिस्टीमवरनं आणि त्याचं सॉफ्टवेअर अपडेट चालू ठेवावा. ब्राउझर्स पण लेटेस्ट असावेत, नवीनतम व्हर्जन वापरावं ज्याच्यामध्ये सुरक्षितता असते, वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्यात पॅच केलेले असतात. आणि अँटीव्हायरस बरेचसे ऍक्च्युली उपयोगापेक्षा त्यांचा त्रासच जास्त असतो परफॉर्मन्स आणि इतर दृष्टीने. त्यामुळे विंडोज डिफेंडर हे ऑफिशियल मायक्रोसॉफ्टचंच अँटीव्हायरस सारखं आहे, ते पुरेसं आहे. त्या व्यतिरिक्त आणखीन एक मालवेअर बाईट्स म्हणून आहे. ते मला त्यात अजून पुरेशी त्याला माहिती मला नसल्यामुळे मी त्या लिहिलं नाही, पण नंतर मी सांगू शकेन. आणि पासवर्ड नसलेल्या वायफाय नेटवर्कला हॉटेल किंवा विमानतळाच्या ठिकाणी कनेक्ट होऊ नये. जे पब्लिक नेटवर्क असतं ते सुद्धा सिक्युअर केलेलं असतं, की जसं की विमानतळाचं ऑफिशियल नेटवर्क असेल तर सामान्यतः तुम्हाला त्यावर ऍक्सेस करायचा प्रयत्न केला की एक वेबसाईट दिसते, त्यावर तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकावा लागतो आणि मग तुम्हाला त्या फोन नंबरवरनं OTP येतो. तो टाकल्यानंतर तुम्ही त्यांना कनेक्ट होता. तर हे सुरक्षित आहे. पण त्याच स्वरूपाचं नाव असलेलं एखादं नेटवर्क कोणी हॅकर चालू करू शकतो विमानतळावर आणि त्याला पासवर्ड नसेल आणि तुम्ही जर तिथे कनेक्ट झालात तर ते बरंच काही करू शकतात. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवावी. त्यानंतर हे अगदीच बेसिक गोष्टी मी इथे सांगितलेल्या आहेत या म्हणजे सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी. याच्या पुढे एक छोटासा टिप माझी वैयक्तिक वापर माहिती तंत्रज्ञानाच्या याच्यावर आहे, की क्लाउड तंत्रज्ञान जे आहे
ते नक्की काय आणि ते कसं वापरता येतं. तर क्लाउड तंत्रज्ञान म्हणजे थोडक्यात म्हणजे इंटरनेटवरच्या सर्व्हर्सवर आपली माहिती स्टोअर करून ठेवणे आणि ती आपल्याला हवी तेव्हा वापरणे. तर उदाहरणार्थ आपण काढलेले फोटो, आपण ऐकतो ते संगीत किंवा कागदपत्रे यांचा त्वरित इंटरनेटवर बॅकअप होतो आणि मग तो कुठूनही कधीही इतर साधनांवरून आपल्याला ही माहिती वापरता येते. आणि मग आपण काही वेळा आता पुस्तक वाचत असतो, उदाहरणार्थ किंडलवरती एक क्लाउड सर्व्हिस आहे. तर ते तुम्ही एका डिव्हाइसवर वाचलात आणि दुसऱ्या डिव्हाइसवर जाऊन वाचायला लागलात तर ते कुठल्या पानावर आहात त्या पानावरून तुम्ही पुढे चालू करू शकता. हे एक पुस्तक वाचण्याच्या क्लाउड सर्व्हिसचं उदाहरण आहे. क्लाउड सर्व्हिसच्या बाबतीत संगीत म्हणाल तर ऍपल म्युझिक किंवा गाना किंवा आता स्पॉटीफाय आलंय भारतामध्ये. तर पूर्वी जसं आपण फोनवर MP3 फाईल्स किंवा लॅपटॉपवर MP3 फाईल्स कॉपी करून मग त्या ऐकायच्या वगैरे असं सगळं करत बसायचो, तसं काहीही न करता सगळं संगीत हे सेंट्रली इंटरनेटवरच असणार आहे आणि आपल्याला पाहिजे तिथनं आपण इंटरनेट कनेक्शन वापरून ते ऐकणं, हे क्लाउड तंत्रज्ञान आहे. तर यामध्ये आपल्या वैयक्तिक माहितीसाठी हे वापरायचं म्हटलं तर ज्याला स्टोरेज म्हणतो, आपल्याला जी ड्राईव्ह आहे गुगलचं, पण त्यावर लिमिटेड कपॅसिटी असते 15 GB. आणि मग तुमचा डेटा एकदा वाढला फोटो वगैरे तर मग तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन किंवा मेंबरशिप घ्यावी लागते. असं सगळं आहे. तर त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचा पर्याय मी वापरतो. आपल्यापैकी काही बाकी लोकही वापरतात. तर मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं सगळं सॉफ्टवेअर लायसन्स सॉफ्टवेअर वापरता येणं प्लस 5 किंवा 6 युजर्सला प्रत्येकी 1 टेराबाईट एवढी क्लाउडवरची स्पेस असतं. ते थोडं स्वस्त त्यांचं ऑफरिंग आहे. वर्षाला 4,000-4,500 रुपयांमध्ये तुम्हाला ही सर्व्हिस कंटिन्यू तुम्ही वापरू शकता. 6 लोकांसाठी आणि एवढं सगळं असल्यामुळे ती किंमत तशी रिझनेबल वाटते. तर हा एक इफेक्टिव्ह वापर आहे की मी जे आपल्या शाळेचं वेगवेगळे रेकॉर्डिंग्स असतील किंवा काही संगीत मैफिली ऐकतो त्याचे रेकॉर्डिंग्स असतील, तर ते पटकन क्लाउडवर अपलोड करून अगदी 200-300-500 MB ची फाईल असली तरी त्याची लिंक शेअर करता येते. हा त्याचा फायदा आहे. आता यामध्ये गंमत अशी आहे की ह्या सगळ्या सर्व्हिसेस ह्या परदेशी आहेत आणि यामध्ये आत्मनिर्भरता आपल्याकडे अजूनही भारताच्या दृष्टिकोनातून आलेली नाहीये. ही एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की जिओचं क्लाउड सर्व्हिस आहे, पण ती अजूनही तशी रिलायबल नाहीये. मला वाटतं आत्मनिर्भर न होण्यामध्ये खारीचा वाटा का सिंहाचा वाटा माहित नाही, पण माझ्यासारख्या तंत्रज्ञांचा पण आहे. तर त्या बाबतीत इथून पुढे काही करता येईल का असा विचार या कोरोना पर्वानंतर मला वाटतं आम्हाला करायला पाहिजे. तसं बऱ्याच गोष्टी माहिती तंत्रज्ञान किंवा या बाबतीत आणखीन टिप्स वगैरे देता येतील, पण आता या क्षणी मला वाटतं हे जे मी काही एक विचार करून या महत्वाच्या गोष्टी मला वाटल्या, तर एवढं मी बोलून आता थांबतो. आपण प्रश्नोत्तरे घेऊ शकतो काही प्रमाणात. म्हणजे आहे त्या टॉपिक विषयी किंवा या व्यतिरिक्त काही घ्यायचं असेल तरी सुद्धा. संतोष, खूपच सुंदर माहिती दिली. अनेक गोष्टींची माहिती खरं तर नव्हती. तर खूप छान बोललास. मला एक प्रश्न आहे ब्लॉकचेन विषयी. आणि मी जेवढं ब्लॉकचेन विषयी वाचायला जातोय तेवढं मी जास्ती कन्फ्यूज होतोय. तर मला सोप्या शब्दामध्ये उदाहरणासकट ब्लॉकचेन ही कल्पना अगदी सोप्यातल्या सोप्या शब्दात सांगता येईल का? प्रयत्न करतो. मला त्याच्या साधारण कल्पना आणि त्याचे उपयोग माहिती आहेत. मी पण खूप अभ्यास नाही केलेला त्याचा. ब्लॉकचेन हे एक तंत्रज्ञान आहे आणि त्याचे वापर अनेक आहेत, पण त्यातलं मध्यवर्ती संकल्पना ही आहे की एक डिस्ट्रीब्युटेड लेजर ज्याला म्हणतात, की एखादा व्यवहार झाला तर त्याची नोंदणी एखाद्या वहीत करायची, पण ती अशा प्रकारची वही आहे की त्यात तुम्ही फक्त नवीन एंट्रीज लिहित जाऊ शकता. आहे त्या एंट्रीजला कोणीही मॉडिफाय करू शकत नाही. हा एक भाग. आणि दुसरं असं आहे की त्या रजिस्टरचं किंवा त्या लेजरच्या हजारो लाखो करोडो कॉपीज असतात. इंटरनेटवरच्या टेक्नॉलॉजीमुळे ते शक्य आहे. तर अशा ज्या माहिती ज्या स्वरूपात स्टोअर केलेली असते ते ब्लॉकचे चेन्स फॉर्म होत जातात की त्या चेनमध्ये तुम्ही फक्त नवीन ब्लॉक ऍड करू शकता. आहे त्या ब्लॉक्सला तुम्ही कुठल्याही प्रकारे मॉडिफाय करू शकत नाही. आणि त्याच्या कॉपीज मिलियन्स ऑफ पीपल किंवा म्हणजे अनेक लोकांकडे असतात. तर त्यामुळे होतं काय की कोणीही त्याच्याकडे असलेली कॉपी ही करप्ट केली तर ती बाकीच्यांशी जुळत नाही आणि मग
ती माहिती मॉडिफाय झाली आहे हे कळतं. ह्यामुळे याचा फायदा असा आहे की एखादं असं डॉक्युमेंट असेल किंवा अशी माहिती असेल की जी तुम्हाला रिप्लिकेट करायची आणि त्याच्या ऑथेंटिसिटी विषयी ज्याला सत्यार्थता किंवा इंटिग्रिटी म्हणा, ज्यात बदल झाला नाही याची खात्री असली पाहिजे, अशी माहिती तुम्ही ब्लॉकचेन मध्ये स्टोअर करू शकता. हे त्याचं मूळ तत्व आहे. आणि मग त्याचे जे वापर केले जातात हे वकिलांच्या दृष्टिकोनातून तू म्हणशील तर खरंच महत्वाचं एक आहे की लँड टायटल्स मध्ये त्याचा वापर केला जावा, अशी खूप महत्वाची यूज केस किंवा ज्याला वापर मी त्याविषयी ऐकलाय. कारण मग त्यामध्ये जमिनीच्या नोंदीत तुम्हाला फेरफार करता येत नाही, की तुम्हाला एंट्रीज नवीन ऍड करता येतील पण जुन्या एंट्रीज मध्ये फेरफार केला जाणार नाही. खरेदी विक्रीचे व्यवहार होतील तेव्हा. आता ते प्रत्यक्ष करण्याची राजकीय इच्छाशक्ती हा पूर्णपणे वेगळा विषय आहे आणि त्यात भारतासारख्या मोठ्या देशामध्ये इम्प्लिमेंट करताना येणाऱ्या अडचणी. पण दुसऱ्या एका प्रकारे म्हणजे वकिली भाषेमध्ये म्हणा किंवा वेगळ्या प्रकारे याचा जर आपल्याला डिस्क्राईब करायचं असेल तर जिथे कुठे दोन अनट्रस्टेड पार्टीजला ट्रान्झॅक्ट करायचं आहे आणि त्याची नोंद करून ठेवायची आहे आणि अशा प्रकारे करायची आहे की ती बदलली जाऊ शकणार नाही, तिथे हे ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरता येऊ शकतं. म्हणजे ट्रान्झॅक्शन बिटवीन अनट्रस्टेड पार्टीज. आणि तिथे मग लिगल ऍप्लिकेशन्स आहेत किंवा त्याचं सर्वात मोठं नोन ऍप्लिकेशन आपल्याला जे असतं की बिटकॉइन, हे आभासी चलन ज्याला म्हणतात. तर त्याचं हे असंच आहे की एका विशिष्ट प्रोग्रामच्या लॉजिक थ्रू, बऱ्याच कॉम्प्लेक्स लॉजिक थ्रू बिटकॉइन्स तयार होतात. तर बिटकॉइन्स तयार झाला की त्याला एक विशिष्ट नंबर असतो आणि तो ज्या माणसाच्या मशीनवर तो तयार झाला, ज्याला सापडला, त्याच्या अगेन्स्ट त्या लेजरमध्ये तो लिहिला जातो आणि त्या लेजरच्या कॉपीज जगभरातले बिटकॉइन्सचे जे कोणी अकाउंट होल्डर्स आहेत त्या सगळ्यांकडे त्याची कॉपी लगेच होते. त्यामुळे ते बिटकॉइन त्याच्याकडे आहे ही गोष्ट कोणी सहजासहजी बदलू शकत नाही. तो स्वतःच फक्त ऑफिशियली बदलू शकतो. दुसऱ्या कोणी त्याचा हॅक किंवा बदल करायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये म्हणजे त्या सिस्टीम बऱ्यापैकी फुल ती बदलू देत नाही. हा त्यातला ब्लॉकचेन तंत्राचा महत्वाचा भाग आहे. आणि बाकी मग त्यामध्ये म्हणजे अर्थविषयक जो भाग आहे की फियाट मनी किंवा सरकारी चलन आणि त्याला असणारा सोन्याचा आधार वगैरे वगैरे, त्या वेगळ्या गोष्टी आहेत. ब्लॉकचेन तंत्राच्या पासून त्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण प्रामुख्याने आभासी चलनासाठी ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान अतिशय सुटेबल आहे आणि त्यामुळे ते तिकडे वापरलं गेलेलं आहे. भारतामध्ये याचा वापर होतो का दैनंदिन जीवनात, विशेष करून? कशामध्ये? भारतामध्ये दैनंदिन जीवनात ब्लॉकचेनचं कुठलं उदाहरण आहे का? मला तरी माहिती नाहीये. म्हणजे माझा अभ्यास कमी पडलेला त्या बाबतीत असं म्हणेन मी. मला माहिती नाहीये कोणी त्यावर प्रायोगिक स्तरावर ते किंवा प्रॅक्टिकल स्तरावर ते वापरलंय का. त्यामध्ये एक त्याच्या वाईड स्प्रेड अडॉप्शन किंवा ज्याला सार्वत्रिक वापरामध्ये मुख्य प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही एखादं लेजर डिस्ट्रीब्युटेड करायचं आणि ते त्याच्या कॉपीज सिंक्रोनाइज ठेवायचं म्हणतात तेव्हा त्यासाठी लागणारी ऊर्जा आणि इंटरनेटचा वापर हे खूप जास्त प्रमाणात वाढू शकतं. तर ते थोडं चॅलेंजिंग आहे असं एक आक्षेप मी त्यावर वाचलेला आहे. तर भारतातलं मला प्रत्यक्षातलं वापर त्याचा माहिती नाहीये. आणि बिटकॉइन किंवा आभासी चलनाची एक उदाहरण पूर्वी माझ्या म्हणजे मी एक हॅलो बोलू का? हा बोल. हा, एक असं एक उदाहरण मी मला सुद्धा माहिती नव्हतं, पण एका केसमध्ये, जागेच्या केसमध्ये मी काही शूटिंग कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे केलेली होती की जुनं बांधकाम आणि त्याच्यावरती स्टे मिळवणं याकरता म्हणून शूट केलेलं होतं. आणि ते साधारणतः शूट केलेल्याचा सगळा डाटा हा टायमिंग, वेळ आणि या सगळ्या दृष्टिकोनातून तो सबमिट झाला होता. आणि नंतर 6 महिन्यांनी जेव्हा ती केस उभं राहिली तर त्यावेळेस शूटिंगच्या नंतर त्याला मिळाला होता, पण तरी सुद्धा त्यांनी बांधकाम म्हणजे जुन्या वाड्याचं एका होतं सोमवारपेठ सारख्या, तर त्यात त्यांनी बांधकाम चेंज केलं आणि बांधकाम होतं ती आणि नंतर त्यांनी केलेलं बांधकाम याच्यामध्ये जो काही भाग होता
त्या सगळ्या याच्यावरती त्यांनी केस ती जिंकलेली होती. आणि ते सगळं रेकॉर्ड हे टाइम टू टाइम, म्हणजे कुठल्या क्षणी केलेलं आहे, काय केलंय आणि सगळं, तर ते त्या पहिल्या सीडी मध्ये आणि दुसऱ्या सीडी मध्ये जे काही केलेलं होतं चेंज, ह्याच्यावरनं त्या एका माणसाने केस जिंकली. बर बर, चांगली गोष्ट आहे. आता ह्यामध्ये तू म्हणालास की एक म्हणजे चांगलं उदाहरण आहे, आणि पण या प्रकारच्या याच्यामध्ये एक नवीन म्हणजे त्यावरून मला एक आठवलं म्हणून सांगतो की त्यामध्ये एक नवीन चॅलेंज सध्या उभं राहिलेलं आहे. मुळामध्ये एखादा व्हिडिओ जेव्हा पुरावा म्हणून दिला जातो हल्ली, तेव्हा त्या व्हिडिओची सत्य असत्यता पडताळणे हे एक महत्वाचं आणि मोठं चॅलेंज आहे. की त्यामध्ये फोटोशॉप किंवा दुसरं कुठलं एडिटिंग टूल वापरून तुम्ही फेरफार तर केलेला नाहीये, ते खरोखर तसं आहे की नाही हे व्हेरीफाय करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यात एक नवीन सध्या टेक्नॉलॉजी आलेली आहे की अत्यंत पॉवरफुल कम्प्युटर्समुळे, ज्याला इंग्रजीमध्ये डीप फेक असं म्हणतात. फेक स्पेलिंग माहिती आहे तर डीप फेक. तर याच्यामध्ये जसं ॲनिमेशन मध्ये आपण बघतो की हल्ली गेम्स मध्ये खूप चांगल्या प्रकारचं ॲनिमेशन केलं जातं, तसं ऍक्च्युअल रिअल लाईफ माणसाच्या प्रतिकृती तयार करून त्यांना एखाद्या प्रसंगामध्ये घुसवलं जातं, आणि त्यांचे बोलण्याची लकब, त्यांच्या हालचालीच्या लकबी ह्या सगळ्या या त्या फेक इमेजला दिलेल्या असतात, आणि त्यातनं असे फेक व्हिडिओज तयार केले जातात. आणि असे डीप फेक हे वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये देशांमधल्या प्रसृत झालेले आहेत. त्यामुळे लिगल चॅलेंजेस मध्ये इथून पुढे तू जशा प्रकारचा पुरावा सबमिट केला राजेश, त्यामध्ये डीप फेक नाही ना हे कसं पडताळायचं हे एक मोठं चॅलेंज होऊ शकतं असं मला दिसतंय. म्हणून त्या अनुषंगाने मी डीप फेकचा उल्लेख केला. एक दोन प्रश्न आहेत या चॅटवर, मी ते बघतो जरा. नाही, बोलू का या संदर्भात? हा राजेश बोलतो, आपण पूर्ण करूया. ओरिजिनल आणि मॉडिफिकेशन कुठं काय केलंय ऐकू नाही आलं नीट. ते ओरिजिनल आणि कुठल्या क्षणी त्याच्यात मॉडिफिकेशन केलंय याच्या सुद्धा डिटेल्स त्याच्यात येतात, त्याच्यात प्रॉपर्टीच्या ह्याच्यावरती कुठलंही मॉडिफिकेशन केलं तर त्या फ्रेमच्या. हो का? बर बर, अच्छा. मग ते म्हणजे तशी असेल ती टेक्नॉलॉजी मला माहिती नाहीये. त्याच्यानंतरचे मॉडिफिकेशन काय असेल? बर बर, मला म्हणजे तसे म्हणजे सिस्टम्स असणार आहेत फॉर शुअर, पण मला पर्सनली तशा माहिती नाहीये. पण तू म्हणतो सगळं शक्य आहे की म्हणजे एखादा व्हिडिओ तयार केल्यानंतर त्यात मॉडिफाय झाले असेल तर ते लगेच रेकॉर्ड होणार वगैरे. श्रीरंग चा मेसेज आहे की टॉरेंट डाउनलोड सेफ आहेत का? टॉरेंट डाउनलोड मध्ये दोन धोके आहेत. एक म्हणजे तुम्ही जी गोष्ट डाउनलोड करताय, जी गोष्ट समजून तुम्ही डाउनलोड करताय ती गोष्ट तीच असेल याची गॅरंटी नाही. सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की टॉरेंट हे एक अशा प्रकारचं नेटवर्क प्रोटोकॉल म्हणता येईल असं आहे की सामान्यतः आपण जे डाउनलोड करतो ते कोणीतरी वेबसाईट चालू केलेली असते किंवा एखादा सर्व्हर असतो आणि त्यावर फाईल टाकलेली असते, एखाद्या कंपनीने म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीने चालवलेली, आणि त्यावर आपण जाऊन ती फाईल डाउनलोड करतो. तर त्यात आणि मग ते कायदे वगैरे असं त्यात सगळे लागू असतात. टॉरेंट मध्ये असं आहे की आपल्याकडे एक जसा पीसी आहे किंवा लॅपटॉप असेल, तर अशा लॅपटॉप किंवा पीसी वरच चालणारं सॉफ्टवेअर असतं, आणि जगभरातले असे लाखो करोडो लोक त्यांच्याकडे असलेल्या फाईल्स बाकीच्यांना शेअर करण्यासाठी उपलब्ध करून देतात. याच्यामध्ये कोणीही सेंट्रल सर्व्हर असं काही नसतो, आणि मग तुम्ही एकाच वेळी अनेक लोकांशी तुमच्या कॉम्प्युटरवर चालणारं सॉफ्टवेअर कनेक्ट होऊन त्या फाईल्सचे तुकड्यांनी तुम्ही बाकीच्यांना देऊ शकता. त्यामुळे सिनेमाच्या फाईल्स आणि अनेक प्रकारचे अनधिकृत कॉपीज पुस्तकांच्या म्हणा किंवा अशा, यांचं ते एक ती मोठी बाजारपेठ, म्हणजे त्यात काही पैशाची देवाणघेवाण होत नाही, पण तो एक मोठा सोर्स आहे आणि त्यातनं हे डाउनलोड केलं जातं. किंवा तर त्यामध्ये धोका असा आहे की देशोदेशीच्या
कॉम्प्युटर सिक्युरिटी संदर्भातल्या संघटना त्यावर लक्ष ठेवून असतात आणि अमेरिकेमध्ये वगैरे काही वेळा अशा लोकांना शिक्षा किंवा कैद झाल्याची पण उदाहरणं आहेत, ज्यांनी असे खूप मोठ्या प्रमाणावर टॉरेंट्स डाउनलोड करून ते किंवा डिस्ट्रीब्यूट केले होते अशांना. ते म्हणजे मोर ऑफ मेकिंग एन एक्झाम्पल ऑफ देम असं होतं. हा एक धोका. आणि दुसरा म्हणजे धोका त्यातला असा आहे की तुम्हाला फाईलचं नाव बघून तुम्ही डाउनलोड करायला लागलात आणि प्रत्यक्षात ते वेगळंच काहीतरी निघालं, एखादं ऍप्लिकेशन निघालं जे हॅक करणार आहे, तर तो धोका एक त्यामध्ये असतो. त्यामुळे आणि हल्लीच्या सबस्क्रिप्शन सर्व्हिसेसमध्ये टॉरेंटची गरज खरंच पडते का, हा प्रश्न मी विचारेन ज्यांना कोणाला टॉरेंट वापरायचं आहे त्यांना. त्यामुळे ते एक्झॅक्टली सेफ नाहीये. तुम्ही अगदी एक्सपर्ट युजर असाल आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टींना धोका होऊ न देता टॉरेंट कसं वापरायचं हे माहिती असेल तर तुम्ही ते वापरू शकता. आनंदचा प्रश्न आहे अभिजितचा की द डिव्हाइसेस वी हॅव पिकअप आवर व्हॉइसेस वर्ड्स यूज द इन्फॉर्मेशन लेटर. हे नक्की नाही सांगता येत. म्हणजे सगळ्या माणसांचा व्हॉइस सतत रेकॉर्ड करणं हे शक्य होणार नाही, पण अशा काही गोष्टी अमेझॉनचं अलेक्सा हे जे प्रॉडक्ट आहे त्याच्या बाबतीत लोकांनी म्हटलेलं आहे तसं की तसा धोका आहे म्हणून. ती शक्यता नाकारता येऊ शकत नाही, पण अजून तरी तसं काही घडल्याचं आपल्याला माहिती नाहीये. अभिजित म्हणतो त्याला एक स्ट्रेंज एक्सपिरियन्स आहे म्हणून. अभिजित तू शेअर करू शकतोस एक्सपिरियन्स? हो. म्हणजे युजली आपण ज्या गोष्टी वर क्लिक करतो किंवा ज्या गोष्टी आपण बघतो तर त्याच्या अनुषंगाने जाहिराती येणं हे माहिती आहे. पण एकदा असा अनुभव आला की मी फोनवर काही सायबेरियन ट्रेन बद्दल बोलत होतो. आता सायबेरियन ट्रेन्स हा काही रोजच्या विषयातला रोजच्या जगण्यातला आपला विषय नाहीये, पण त्याच्यानंतर मला त्याच्याशी रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट पहिल्यांदा आल्या. तर मला जर ते खूप खटकलं तेव्हा की इतर गोष्टींची ऍडव्हर्टाइजमेंट येणं मी समजू शकतो, पण असं बोलल्यानंतर आलं आणि फॉर्च्युनेटली हर्षा त्याला साक्षीदार आहे, तर त्यामुळे तिला पण मी हे लगेच दाखवलं. म्हणजे असं नाही झालं की मी काहीतरी मला भास झाला वगैरे, असंही काही नाही. आम्ही सगळं बोललेलं ती होती, आम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटली. नाही, मान्य आहे. आणि ते होऊ शकतं आणि माझ्या बाबतीत पण तसं झालेलं आहे. मला तसा अनुभव आहे. हा अगदीच गैरलागू अनुभव नाहीये. मुळामध्ये आजकालचे बहुसंख्य फोन त्यांना व्हॉइस असिस्टंट आहेत की गुगलला तुम्ही हे गुगल म्हणालात किंवा आयफोनवर हे सिरी म्हणालात की ती जागी होऊन तुम्हाला काय पाहिजे ते विचारते. पण मग त्याचा दुसरा अर्थ हा आहे की ह्या फोनचे माईक सदोदित ऑन असतात आणि ते ऐकत असतात, कारण त्यांना तो पॅटर्न वर ते लक्ष ठेवून असतात की हे गुगल कधी म्हणतोय. तर मी ते डिसेबल करून ठेवतो जनरली फीचर, पण तरी सुद्धा गुगलच्या टर्म्स आणि कंडिशन मध्ये जाऊन आपण बघितलं तर त्यात कदाचित ते त्यांनी दिलेलं असणार आहे की आम्ही ते ऐकत राहूत आणि मग त्याचा वापर करून ते जाहिराती तुम्हाला दाखवू शकतात. आणि काही वेळा असं आहे की यांचे प्रायोगिक तत्वांवर काही ट्रायल्स चाललेले असतात, ते आपल्याला कळत पण नाही की प्रायोगिक तत्वावर चाललं असेल म्हणून. तर ते तुम्ही आज कराल, उद्या परत तसं करायला बघाल तर ते तुम्हाला दिसणारही नाही, असं सुद्धा होऊ शकतं. पण ते पोटेन्शियल आहे आणि जर तुम्ही हे ऑन केलं तर बरीच शक्यता आहे तसं व्हायची. आणि जेव्हा तुम्ही व्हॉइस असिस्टंट ऑन करता तेव्हा तर तुम्ही परवानगीच देता की तुमच्या मी एक जस्ट वाक्य पूर्ण करतो. व्हॉइस असिस्टंट जेव्हा तुम्ही ऑन करता तेव्हा अशा प्रकारच्या परमिशन्सच देता तुम्ही. कोण बोलतंय? ऐकू नाही येते नीट. संतोष, एकोय कोणाच तरी, तू चालू दे. अच्छा, बर. तर माझं एवढंच इथे म्हणणं होतं की जेव्हा आपण व्हॉइस असिस्टंट ऑन करतो तेव्हा त्याच्यामध्ये अनेक परमिशन्स असतात. त्यामध्ये लिमिटेड प्रमाणामध्ये तुमच्या व्हॉइसचे सॅम्पल्स नेऊन
त्यांच्या सर्व्हरवर स्टोअर केले जातील आणि अनालाइज केले जातील असं आपण सांगतोच त्यांना. त्यामुळे तसा त्यांच्याकडे आपला तो डेटा जाणारच आहे हे स्पष्ट आहे. आता तो कशा कशा प्रकारे वापर करू शकतात आणि त्यात जर एखाद्या देशाचं सरकार उतरणार असेल अशा गोष्टी वापर करण्यात, तर त्यावर आपलं काहीच बंधन नाहीये. म्हणजे त्याला म्हणजे एखादा सिक्युरिटी मधला तज्ञ माणूसच त्याचं समाधानकारकपणे उत्तर देऊ शकेल, पण त्याला काहीच मर्यादा नाही. एकदा डेटा गेल्यानंतर तो कशाही प्रकारे वापरला जाऊ शकतो. हा, कृष्णकांत. आता हे माझ्या मोबाईल मध्ये जो काही ऍप्स आहेत किंवा जे काही असेल त्याचे सर्व्हर तुम्ही म्हणता की आपल्या इंडियात नाहीये, तर असं कुठले सर्व्हर इंडियात नाहीत असं असतं का काही? आता आपल्या मोबाईल वरचे बहुसंख्य ऍप्स आपण जर बघितले तर ते म्हणजे गुगल, फेसबुक, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांचे आहेत आणि काही ऍप्स जे चायनीज आहेत ते चायनीज कंपन्यांचे आहेत. तर ह्या सगळ्यांचे या ऍपशी संबंधित जे सर्व्हर्स आहेत ते त्यांचे मोठ्या मोठ्या डेटा सेंटर्समध्ये बहुसंख्य अमेरिका, कॅनडा इकडे किंवा काही प्रमाणामध्ये युरोपमध्ये अशा ठिकाणी आहेत. भारतामध्ये फार कमी डेटा सेंटर्स आहेत. माझ्या माहितीप्रमाणे गुगलने एक डेटा सेंटर एक 3-4 वर्षापूर्वी भारतात उघडले. ते सुद्धा त्यांच्या ह्या ऍपसाठी नाही, तर त्यांचं क्लाउड सर्व्हिस इथल्या बिझनेसेसला विक्री करण्यासाठी म्हणून उघडलेलं डेटा सेंटर आहे. म्हणजे आपण जे ऍप्स वापरतो त्याचा डेटा त्या डेटा सेंटर मध्ये जाईलच असं नाही. भारतामध्ये अजूनही तो कायदा नाहीये की भारतीय नागरिकांचा डेटा हा भारताच्या बाउंड्रीज मध्ये राहायला पाहिजे, ज्याला डेटा सॉव्हरेनिटी म्हणतात. तो कायदा आपण पास करू शकलेलो नाहीये आणि त्याच्या अगेन्स्ट बाकीच्या सगळ्या देशांचं, विशेषतः अमेरिकेचं आपल्यावर दडपण आहे की ते तुम्ही तसं करू नका, कारण आमच्या कंपन्यांच्या बिझनेसमध्ये बाधा येईल. आणि मग त्यांना पण बाकीच्या अगदी 3 कोटी लोकसंख्या असलेल्या कॅनडाचे सुद्धा तसे नियम आहेत किंवा युरोपियन युनियनचे तसे नियम आहेत आणि या बाकीच्या मोठ्या कंपन्यांना ते पाळावे लागतात. पण भारत हा एकमेव एवढा मोठा आंधळ दळते कुत्रं पीठ खातंय अशा पद्धतीची पॉलिसी असलेला देश आहे की सगळं पीठ कुत्र्याला चाललेलं आहे. चायना मोठा असून त्यांनी त्यांची काळजी घेतलेली आहे. रशियामध्ये सुद्धा फेसबुक वगैरे सारख्या सर्व्हिसेस त्यांच्या स्वतःच्या आहेत. बाहेरच्या सर्व्हिसेस मॉनिटर केल्या जातात. याच्यावर काहीच नाही का? गव्हर्नमेंट लेवलला काहीच विचार नसतो का काही? आता तो ट्रिकी प्रश्न आहे की इथे दुर्दम्य राष्ट्रभक्ती असं बोललं तर मला लगेच म्हणजे वेगळ्या कॅम्पमध्ये टाकलं जाईल, पण ती तीव्र राष्ट्रीय आणि राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय आणि तशा प्रकारचे लोक स्वयंपूर्ण आपल्याला करण्यासाठी आपल्याकडे असल्याशिवाय ते काही शक्य नाही. आणि तसे सगळे लोक आपल्याकडे इथे आहेतच असं म्हणता येणार. खूप लोक आहेत अर्थात, आपण करू शकतो ठरवलं तर, पण तसं प्रोत्साहन आणि राजकीय इच्छाशक्ती आणि लोकांचाही ड्राईव्हचा अभाव असं म्हणेन मी. आपल्याकडे तज्ञ लोक आहेत ते आणखीन आपल्याला मार्गदर्शन करतील. म्हणजे राहुल स्वतः त्या बाबतीत बरंच काही केलेलं आहे. या बाबतीत अशी गोष्ट न करण्यामध्ये माझ्या परीने खारीचा वाटा आहे असं मी म्हणेन या ठिकाणी. न करण्यामध्ये खारीचा वाटा. ठीक आहे, नेक्स्ट. अजून तरी काही प्रश्न दिसत नाहीये त्या ठिकाणी. संतोष, आपल्याकडे तशा पद्धतीचे काही प्रयत्न चालू आहेत का भारतीय? हा, आता हा चांगला प्रश्न आहे आणि इथे आपल्याला म्हणजे एक राष्ट्र म्हणून कुठल्या गोष्टींना आपण स्वीकारतो आणि कुठल्या गोष्टींचा धिक्कार करतो हे एक बघावं लागेल आपल्याला. की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण बोलतो ह्यांना प्रचंड प्रमाणामध्ये कॅपिटल किंवा भांडवलाची गरज असते. कारण स्वयंपूर्णता क्लाउड सर्व्हिसेस मध्ये आणि आपला डेटा आपल्या देशात ठेवायचा म्हटलं तर ज्या प्रकारचे डेटा सेंटर्स उभारावे लागतील, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर लागेल की सतत विद्युत पुरवठा, आणि मग त्याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यावर आपल्याकडे बाकीचे लोक मे बी सुनील किंवा असे लोक बोलू शकतील, पण ती पण त्याची गरज आहे. आणि त्याला लागणारा पैसा आणि हा पैसा गुंतवणारे लोक काही म्हणजे सगळेच सेवा धर्मी असतील असं नाही. म्हणजे हे भांडवलदार लोकच गुंतवणार पैसा. तर मग असे जे कोणी गुंतवणार असतील असे लोक कमी आहेत.
तर त्या लोकांनी असं इनिशिएटिव्ह घेऊन ते करायला सुरुवात केली तर त्यांना देश विकलाय असा आरोप करणं हे कितपत बरोबर आहे? ते शेवटी देश किंवा लोक हे विकावे लागणारच आहेत. ते आपल्या देशातल्या लोकांना विकायचे का बाहेरच्या देशातल्या लोकांना विकायचे असा प्रश्न मला वाटतं आहे. तर त्याचं उत्तर काय खरं हे हा ओपन प्रश्न आहे. पण याला अत्यंत मोठ्या भांडवलाची गरज आहे आणि सस्टेन्ड एफर्ट्स लागतील आपल्याकडनं, कारण हे ॲक्युरेस किंवा खूप चांगल्या प्रकारे चालवणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि त्याला फार चांगल्या प्रकारची मॅन पॉवर पण आपल्याला लागेल. पण ते अशक्य नाहीये. जिओ क्लाउड म्हणून सर्व्हिस विषयी मी उल्लेख केला होता. मला तरी तेवढीच एक क्लाउड सर्व्हिस माहिती आहे. दुसऱ्या काही सर्व्हिसेस माहिती नाहीये. दुसरं उदाहरण म्हटलं तर एक मेगा नावाची कंपनी आहे जी न्यूझीलंड मध्ये क्लाउड स्टोरेज देते आणि ते जगभरातले लोक वापरतात. सेफ आणि सिक्युअर आहे असं मानलं जातं आणि रेट्स पण रिझनेबल आहेत. तर न्यूझीलंड सारख्या छोट्या देशातनं जर कोणी असं करू शकत असेल तर एवढ्या मोठ्या भारतातनं तर आपण नक्कीच तसं करता यायला हरकत नसावी. भारतीय कंपन्या आहेत क्लाउड प्रोव्हायडिंग देणाऱ्या. ईमेल स्पेशली मध्ये सक्सेसफुल कंपन्या आहेत. टाटांनी जो प्रयत्न केला तो भयंकर वाईट पद्धतीने फसला. त्यांनी पुन्हा एकदा आता लॉन्च केले गेल्या महिन्यापासून, पण त्याच्या आधीचा मी त्यांचा कस्टमर व्हायचा प्रयत्न केला आणि त्यांनी जो काय मला त्रास दिलाय तो मी सांगू शकत नाही. भीषण प्रयत्न होता टाटांचा. बाकी पण कंपन्या प्रयत्न करतायत, पण फक्त आर्थिक बाबीमध्ये ते कम्प्युटच करू शकत नाही अमेझॉन किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा गुगलशी. आज मायक्रोसॉफ्ट भारतामध्ये जेवढी डेटा सेंटर उभारली आहेत तेवढी जो उभारायची म्हणली कुणाला तर ते खरं सांगायचं फक्त टाटा आणि रिलायन्सला शक्य आहे आज. एक्झॅक्टली. आर्थिक बाबीत म्हणलं किंवा तशा प्रकारच्या मोठ्या बिझनेसला बाकीच्यांना कुणाला शक्य नाहीये. त्यामुळे मग त्यांना आपण म्हणजे देश विकलाय असा आरोप करणं बरोबर नाहीये. ती पण एक महत्वाची सेवा आहे, सगळ्यांना लागते, त्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेट होते, देश चालतोय. तर त्या दृष्टिकोनात पण खरं तर बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये युरोपचं मॉडेल समजून घेण्याचं काय म्हणजे याच्यामध्ये युरोपियन देशांनी वेगळ्या पद्धतीची मॉडेल उभी केली. याच्यामध्ये जसं GDPR आहे किंवा युरोपियन देशांचे जे कायदे याच्यामध्ये युरोपियन पर्सनल डेटा जो आहे तो युरोपच्या बाहेर ठेवता येत नाही, म्हणजे सर्व्हर युरोपमध्ये ठेवावा लागतो. बरोबर. तसा कायदा रिसेंटली भारताने पण केला आहे आणि त्याचा आग्रह धरायला सुरुवात केली आहे आता हळूहळू की भारतीय कस्टमरचा डेटा भारतामध्ये राहायला पाहिजे असा आग्रह हळूहळू धरला भारत सरकारने सुरुवात केली आहे. पण जे जुनं ऑलरेडी दुनिया आहेत ती काही लगेच होणार नाही. पण युरोपने हा मोठ्या प्रमाणामध्ये कायदा आणला, त्याचा आग्रह धरला आणि तो सक्सेसफुली राबवून दाखवला. आणि ते कायदे प्लस याच्यामध्ये जे प्रोटेक्शनचे कायदे आहेत म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन प्रोटेक्शनचे जे कायदे आहेत ते युरोपनी चांगल्या पद्धतीने राबवून दाखवले. त्यांचे आयपीचे कायदे पण त्यांनी स्ट्रिक्टली करून दाखवले. तर त्याचा आपण आदर्श धरू शकतो किंवा ती गायडन्स म्हणून धरू शकतो. आणि आय थिंक सरकार पण तशी दिशा घेते. म्हणजे एका टोकाला चीन आणि रशिया आहेत की जिथे सगळं बनवलंय. दुसऱ्या टोकाला जपान आहे जिथे त्यांनी भाषेमुळे त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी त्यांच्याच जास्त वापरल्या जातात. पण युरोपमध्ये जे त्यांनी केलंय तो एक मे बी आदर्श होऊ शकतो किंवा पण त्याच्या विरुद्ध बऱ्याच प्रमाणात लॉबिंग पण होत असणार आहे. तसं करू नये भारताने. हो, अगदी आहे. लॉबिंग आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काय म्हणतात त्याला चिखलफेक पण आहे मोठ्या प्रमाणामध्ये. त्या दिशेच्या आग्रह धरणाऱ्यांच्या विषयी चिखलफेक आहे. म्हणजे असं मगाशी तू राष्ट्रभक्ती हा शब्द वापरावा का नाही प्रश्न पडला, ही चिखलफेकीचाच परिणाम आहे असा प्रश्न पडतो हा. ज्या पद्धतीने चिखलफेक होतीये किंवा त्याला ज्या पद्धतीने काय म्हणतात त्याला मिडिवल म्हटलं जातंय की तुम्ही हा विचार मिडिवल आहे असं म्हटलं जातंय की जो नाहीये. पण तसं त्याला आपल्याकडे तशा प्रकारची भावना लोकांनी निर्माण केली जाते की तुम्ही राष्ट्रभक्ती राष्ट्र पहिलं म्हटलं तर तुम्ही 18व्या शतकामध्ये जातात. राष्ट्र ही कन्सेप्ट आता जुनी झाली आहे अशा पद्धतीची एक त्याच्यामध्ये मांडणी आपल्याकडं. बरोबर. आणि कन्सेप्टच्या लेवलला आहे. म्हणजे ही फक्त त्याच्यामध्ये नाहीये तर ही पुढे जाऊन धर्माशी जोडली जाते, अनेक ठिकाणी जोडली जाते पुढे जाऊन. बरोबर. तर तो म्हणजे स्वतंत्र मुद्दा आहे. पण मी थोडक्यात म्हणायचं झालं तर आपण 135 कोटी म्हटलं तर म्हणजे जग ज्याला आपण म्हणतो त्यातलं एक पंचमांश जग तर आपणच आहोत. त्यामुळे त्यांच्या सगळ्या दृष्टीने हित आणि टेक्नॉलॉजीचा वापर सगळ्यांपर्यंत, आता टेक्नॉलॉजी सगळ्यांपर्यंत पोहोचलेलीच आहे, आपल्याला आवडो अथवा न आवडो. तर तिचा जर वापर व्यवस्थित होत असेल तर तो त्या दृष्टिकोनातून केला जावा आणि त्यामधल्या या महत्वाच्या स्टेप्स आहेत असं मला वाटतं की त्याचा कंट्रोल आपण घेणं, त्या दृष्टिकोनातूनच विचार केला गेला पाहिजे त्याचा.
चॅट बॉक्स मध्ये एक प्रश्न आहे, तेवढा एक घेऊ आपण. हो बरोबर. आनंदचा प्रश्न आहे की वाय इज 5G सो मच टॉक्ड अबाउट, व्हॉट आर द इश्यूज बिंग इन्विसाज. 4G आलेलं आहे. 5G हा सध्याच्या माझ्या अभ्यासाचा विषय आहे. माझा अभ्यास तो पूर्ण झालेला असं म्हणणार नाही मी. त्यामध्ये 2-3 भाग आहेत. एक माझं रीडिंग सांगतो तुम्हाला, आणि ते कदाचित काही प्रमाणात म्हणजे पूर्णपणे बरोबर असेल अशी नाही, पण 4G मध्ये जी स्पीड्स मिळायला लागलेल्या आहेत आपल्याला, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी त्यावर करू शकतो. उदाहरणार्थ झूम तुम्ही फोनवरनं वापरू शकता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकता बऱ्याचशा लोकांशी. तर 4G एक म्हणजे वैयक्तिक वापरासाठी भरपूर स्पीड, पुरेशी स्पीड असलेली टेक्नॉलॉजी आहे. आणि त्याचा सर्वात जास्त फायदा जर कोणाला झाला असेल तर हे जे एक झूम सारखी सर्व्हिस असेल, किंवा नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार, उबर, ओला वगैरे अशा ज्या आहेत, त्यांना त्यांच्या सर्व्हिसेस हे इंटरनेट वापरून विकणं खूप सोपं झालं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्याला मलिदा म्हणतात किंवा व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस म्हणतात, खूप मोठा फायदा हा या लोकांनी घेतला. अमेझॉन असेल, गुगल असेल वगैरे. आणि जे लोक मुळात इंटरनेट प्रोव्हाइड करतात किंवा 4G मोबाईल फोनचं नेटवर्क आहे, तर हे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. तर त्यांना फक्त मंथली बिल जे आहे त्या पलीकडे त्यातनं काही मिळत नाही. आणि ते सुद्धा जिओ सारखे लोक आल्यानंतर त्याचेही म्हणजे बरेच प्रमाणात ते कमी झालं बिल. तर 5G मध्ये 5G हे जे इनिशिएटिव्ह आहे हे बऱ्याच प्रमाणामध्ये मोबाईल फोन नेटवर्क चालवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये टेक्नॉलॉजी ती अजून पूर्ण मॅच्युअर झालेली नाहीये, ते शेप त्याचा पूर्ण झालेला नाहीये. पण त्यामध्ये त्यांचा प्रयत्न असा आहे की हे जे व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस मध्ये बाकीच्या लोकांनी वरचा क्रीम किंवा मलिदा खाल्ला आहे, तर अशा काही टेक्नॉलॉजीज तयार करायच्या ज्याचा फायदा ह्या नेटवर्क प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्यांना होईल. तसा इंडिव्हिज्युअल कस्टमर्सला मोबाईल फोनमध्ये म्हणजे आज आपल्याला 20-25 MBPS स्पीड मिळत असेल, त्याच्याऐवजी 100 किंवा 200 MBPS स्पीड मिळून आपल्याला खूप काही फरक पडणार नाहीये. घरामधलं इंटरनेट फास्ट झालं तर त्याचा फायदा होतो, पण तुम्ही मोबाईल असताना व्हिडिओ बघण्या व्यतिरिक्त आणखीन खूप काही कराल त्यावर, किंवा त्यावर आर्टिफिशियल हे व्हर्च्युअल रियालिटी वगैरे सारखे तुम्ही फिरत असताना कराल वगैरे, असे काही शक्यता नाहीयेत. त्यामुळे 5G ची हाईप बऱ्याच जास्त प्रमाणात होते आहे. पण त्याच्या मागे खरं कारण इंडस्ट्रीयल किंवा आणखीन काही वेगळ्या ठिकाणी त्याचा वापर करता येईल. आणि नेटवर्क मॅनेज जे करणं आहे ते जरा जास्त चांगल्या प्रकारे करता येईल, आणि आहे ती सर्व्हिसेस जरा उत्तम प्रकारे कशी देता येईल या बाबतीत 5G चा उपयोग होईल. उदाहरणार्थ जर अचानक सगळे लोक, आणि सध्याचं जे काळ आहे लॉकडाऊन, की सगळे लोक किंवा खूप जास्त प्रमाणात लोक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायला लागले, तर नेटवर्कवरचं लोड हँडल कसं केलं जाईल, किंवा सगळंच लोड जर मोबाईल नेटवर्कवर आलं तर ते कसं हँडल केलं जाईल, त्या बाबतीमध्ये 5G हे जास्त चांगल्या प्रकारे ते लोड मॅनेज करू शकेल. की जिथे लोड जास्त आहे तिथे नेटवर्क मधले रिसोर्सेस देणं, अशा काही गोष्टी 5G मध्ये केल्या जातील. त्यामुळे इंडिव्हिज्युअल युजरला आपल्याला जाणवणारा परिणाम त्यात काही खूप वेगळा असेल असं मला तरी वाटत नाही. 3G to 4G हा फरक निश्चितच जाणवण्यासारखा होता. 5G मध्ये फार तर काय स्मूथ दिसेल, पण आजही आपल्याला आपल्या फोनवर खूप चांगल्या प्रकारचा HD व्हिडिओ मध्ये आपण सिनेमा बघू शकतो नेटफ्लिक्सचा 4G नेटवर्कवर. त्या पलीकडे अजून सुधारणा मला तरी अपेक्षित नाहीये. म्हणजे तिथे आपल्या फिजिकल मर्यादा येतात की HD ऐवजी तुम्हाला 8K व्हिडिओ दिसला तरी तुमच्या डोळ्यांना तेवढा सूक्ष्म फरक सगळ्यांना दिसतो का? तर नाही दिसत. त्यामुळे त्याची खरं तर गरज नाहीये. हॅलो. हा संतोष, मी अपर्णा बोलते. हा बोला. खूपच छान आणि सविस्तर माहिती तू दिलीस, बऱ्याच गोष्टी नवीन कळल्या. माझा प्रश्न कदाचित बेसिक असू शकतो, पण विचारते. मध्यंतरी बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणींकडनं असं आलं की झूम मीटिंग वापरणं सेफ नाहीये. बर. तर त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे काय हँगआउट, फेस टाइम
झूम ह्या समजा 3-4 ह्याच्यामध्ये काय वापरावं? कारण माझा आतापर्यंत खूप वापर नव्हता. पण आता माझं मी क्लासेस आणि हे ऑनलाईन बऱ्यापैकी घेतेय. 60-70% काम म्हणजे रोज एक 2-2.5 तास तरी. तर मी सध्या झूमच वापरतेय. पण असं माझ्यापर्यंत आलं की झूम वापरू नये. तर त्याच्याबद्दल तू काय सांगू शकशील का? हो, चालेल ना. माझं मत म्हणजे 2 यात भाग आहेत असं म्हणेन मी सेफ्टीच्या बाबतीत. तर एक म्हणजे तुम्ही झूम मीटिंग आता झूम मीटिंग घेता म्हणजे तो झूमचं सॉफ्टवेअर वापरता. आता प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असू शकतात. म्हणजे ज्याला सेफ्टी किंवा ज्याला बग्स म्हणतात की ते बग्स वापरून नेटवर्कवरनं कोणी तुमचं नुकसान करू शकतो का वगैरे अशा अर्थी. तर ते असू शकतात. त्याला कुठलंही सॉफ्टवेअर हे अपवाद नाहीये. त्यामुळे झूम स्पेसिफिकली काही प्रॉब्लेम्स तसे होते. झूमचा एक तोटा त्यांनी पूर्वी असा दिलेला होता की तुम्हाला वापर करायला सोपं जावं म्हणून त्यांची बाय डिफॉल्ट मीटिंगचे पासवर्ड्स नसायचे. आणि त्यामुळे अमेरिकेत अशा काही घटना घडल्या होत्या की मुलांच्या वर्गामध्ये आगंतुक आले कोणी, ज्यांना ती माहिती मिळाली किंवा एखाद्या मुलांनीच खोडसाळपणे ती मित्रांना दिली आणि आगंतुक लोक शिरले आणि मग त्यांनी आयदर काही बोलायला सुरुवात केली किंवा इनअप्रोप्रिएट कंटेंट शेअर केलं मीटिंग मध्ये. अशा काही घटना घडल्या. त्यातनं ही बदनामी झाली. पण हे मी असं म्हणेन की यात वापर करणाऱ्यांनी सिक्युरिटी फीचर्स वापरले नव्हते आणि झूमने सेफ्टीसाठीचे जे बाय डिफॉल्ट म्हणजे तुम्ही काही न करता जे सेटिंग असले पाहिजे ते त्यांनी सोपे ठेवले होते. हा एक प्रकार होता त्यातला. तर हा एक भाग झाला सेफ्टीचा. म्हणजे सॉफ्टवेअर मधले बग्स होते ते काही लोकांनी दाखवले आणि त्यांनी ते फिक्स केले. दुसरे सॉफ्टवेअर वापरतायत तुम्ही त्यामध्ये ते बग्स नसतीलच असं सांगता येत नाही. त्यात काही वेगळे बग्स असू शकतात. तर तसं झूम हे बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्या कंपनीत पण गेले 3 वर्षापासून वापरलं जाणारं प्लॅटफॉर्म आहे. तर हा त्यातला म्हणजे सेफ्टी किंवा याच्या दृष्टिकोनातून हा एक भाग झाला. दुसरा भाग जो आहे तो मग राष्ट्राशी संबंधित येतो की झूम ही कंपनी भले अमेरिकेत जरी असली तरी त्यांचं डेव्हलपमेंट सेंटर चायनामध्ये आहे आणि असं एक म्हणणं होतं मध्ये की ट्रॅफिक हे चायनामधनं जातं. आता चायनामध्ये डेटा तुमचा जात असेल तर त्याचं लगेच तुमच्या सेफ्टीवर तसा काही परिणाम होणार नाहीये. पण त्याचे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काय परिणाम होणार आहेत ते आपल्याला काही सांगता येत नाही. बरोबर. मग त्यावर पर्याय म्हटलं तर एक सध्या गुगलचं मीट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सध्या 100 युजर्स पर्यंत लॉग इन करून ते वापरू शकता. ते फ्री आहे. जर चांगल्या क्वालिटीचं हे करायचं असेल तर मायक्रोसॉफ्टचं टीम आहे आणि ते तुम्ही एक मायक्रोसॉफ्ट ऑफिसची 2000 रुपयाच्या जवळपास काहीतरी भाड्यामध्ये तुम्ही टीम वापरू शकता. अशा प्रकारची एक त्यांची सेवा आहे. 1500 रुपयाच्या आसपासच तुम्हाला द्यावे लागतात. तर मग तुम्ही टीम मीटिंग्स घेऊ शकता. मायक्रोसॉफ्ट टीम संतोष चांगला आहे. हा राहुल, वापरण्याच्या युज केस साठी स्काईप जास्ती बरं पडेल कारण ती 1 to 1 बोलते. टीम्स पेक्षा स्काईप असती क्वालिटी पण चांगली आवाजाची आणि तिच्या स्काईप आणि टीम्स एकाच कंपनीचे म्हणून सांगतोय बाक्याने. हा बरोबर. पण मग झूम का वापरताय तुम्ही? काही कारण? नाही असं काय नाही. ते सुरू केलं आणि ते वापरायला लागले. पण ते म्हणजे असा खूप विचार केला नाही. पण आता मला असं वाटलं की काही बदल करायचा असेल तर आता करू शकतो. कारण आता बराच काळ ऑनलाईन क्लासेस आणि हे सुरू राहतील. स्काईप बघ मग तुझ्या कशासाठी? कारण स्काईपची क्वालिटी ऑडिओ क्वालिटी अशी चांगली आहे झूम पेक्षा सुद्धा. किंवा मग गुगलचं डिओ पण आहे त्या बाबतीत. कारण झूम मध्ये महत्वाचं काय आहे फीचर्स की झूम किंवा मीटिंग हे याच्यामध्ये तुम्हाला डेस्कटॉप शेअरिंग आणि रेकॉर्डिंग अशा गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांचा स्कोप जास्त आहे. जर आपण डिओ, स्काईप किंवा व्हॉट्सअप बघितलं तर ते फक्त व्हिडिओ कॉलिंग करतात. स्काईप मध्ये स्क्रीन शेअरिंग आहे पण ते कितपत चांगलं आहे आणि ते फोनवरनं वगैरे वापरणं म्हणजे स्क्रीन शेअरिंग करायची गरज नसेल तर मग फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल लागेल. तर त्यामध्ये राहुल जे म्हणतो ते अगदी बरोबर आहे की स्काईप वापरून तुम्ही करू शकता किंवा मग त्यात गुगलचे डिओ आहे त्याचाही रिपोर्ट चांगले आहेत. त्यामध्ये 10 ते 11 लोक येऊ शकतात. एका वेळी साधारण किती लोक असतात? नाही आता 4 ते 5 म्हणजे मुलांचं जे घेते तेव्हा 4-5 जण असतात एकत्र. अदरवाईज
अदरवाईज 1 to 1 किंवा दोघी असं असं मोस्टली असतं. त्या केसमध्ये स्काईप चांगलं आहे आणि हो म्हणजे स्काईप किंवा डिओ दोन्ही वापरू शकता. मी वापरून बघते आता काय म्हणजे व्हॉइस क्वालिटीच्या दृष्टीने पण काय चांगलं वाटतंय हा पण जरा बरोबर बरोबर करते विचार. येस, कारण जुई आता तिचे डान्सचे क्लास अगदी रेग्युलर करते ऑनलाईन, तर त्यांचे झूमवरच होतात कारण त्यांना व्हिडिओ अगदी मस्त असतो आणि क्वालिटी चांगली लागते. ते त्या पण 5-6 जणी असतात एका वेळी, तर त्या झूमवर करतात. आणि आता मला ते झूमचं सवयीचं झालंय, पण एकूण सेफ्टीच्या दृष्टीने काय आणि तर मी बघते 2-3 वापरून बघते आणि बरोबर. राहुल थँक्यू. येस, थँक्यू संतोष. हो नो प्रॉब्लेम. अजून आहे कोणाचे काही प्रश्न? आपण मग मीटिंग थांबूयात. उद्या संध्या झोपे यांच्या सृजन वाटा या विषयावर आपण डिस्कस करूयात. तेव्हा सगळेजण 7च्या येस आणि हो चालेल. येस, थँक्यू आजची संतोष. मीटिंग हो धन्यवाद. मला म्हणजे ऐकून घेतल्याबद्दल. आय होप काही थोडा उपयोग होईल सगळ्यांना. तू साध्यंत व्यवस्थित माहिती दिल्यामुळे आय थिंक खूप प्रश्नांची उत्तर मिळाली असणार आहेत सगळ्यांना. तुझ्याकडनं कॉमेंट मिळाली आहे, मोठं शाबासकीची थाप समजतो मी राहुल. खूपच छान. संतोष हे प्रेझेंटेशन शेअर करा तेवढं, कारण हो पॉइंटर्स म्हणजे खूप मोठे माझ्या लिहिण्यासाठी. हो ग्रुपवर मी शेअर करतो, म्हणजे व्हॉट्सअपवरच टाकून देतो पीपीटी ती. चालेल. हो ओके ओके. अच्छा, थँक्यू संतोष. गुड नाईट. हो थँक्यू.